प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा विषय खूप सुंदर आहे आणि किती लोक अपेक्षेने येत आहेत. तुमचं अपेक्षा खूप महत्वाची आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस तुम्ही अपेक्षेने येणार तेवढा अनुग्रह प्रभू आम्हाला देईल तुमच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा जो विषय आहे तो याप्रमाणे आहे की आमच्या समस्या परमेश्वरासाठी मोठं आव्हान नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या जीवनात ज्याही समस्या आहेत ना, परमेश्वर म्हणतो ते माझ्यासाठी मोठं आव्हान नाही. परंतु तू माझ्यासाठी मोठं आव्हान आहेस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या समस्या प्रभूसाठी मोठं आव्हान नाही. प्रभूसाठी मोठं आव्हान कोणी माहितीये का? आपण स्वतः आहोत. आपण स्वतः आहोत. येस. आणि हे आज प्रभू आम्हाला शिकवल का आम्हाला कसं प्रभूसाठी आडखंडे बनायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्याद्वारे प्रभूचा गौरव काय होतोय? थांबतोय. थांबतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतानामुळं प्रभूचा गौरव थांबत नाही. कोणामुळं? आपल्यामुळं. आमच्यामुळं. येस. आणि आज देव ते क्लिअर करेल. माझा विश्वास आहे काही वचन आज तुम्हाला ब्लेस करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं तुम्ही वचन अंगीकार कराल तसे आशीर्वाद तुमच्या जीवनात डिलिव्हर व्हायला सुरू होतील. Yes, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेवटीची प्रार्थना नक्की होईल पण त्या अगोदर स्वतःला ब्लॉक करू नका. वचन टच होईल, रिसीव्ह करा, ते वचन जागेवर तुम्हाला ब्लेस करेल. Yes, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढूया आपण मत्तय 11:28 काढू. मत्तय 11:28 हा रीड करू. 28 वचन. अहो, जे तुम्ही कष्ट करी व ओझाने लादलेले आहात ते तुम्ही सर्व माझ्याजवळ या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा हे वचन आम्हाला आमंत्रण देतं. काय करतं? आमंत्रण देते. देतं. तो म्हणतो अहो कष्ट करी ओझ्याने लादलेले मजकडे या, मी तुम्हाला काय देतो? विसावा देतो. देतो. आणि जर त्या अपेक्षेने तुम्ही प्रभूकडे आलात का देव मला विसावा देईल, देव माझं ओझं हलकं करल, तर 100% परमेश्वर ते करणार. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण मी पुढे सांगतो का जर देवाचं हे आमंत्रण आहे आणि हे आमंत्रण तुम्ही मान्य करून जर प्रभूकडे आलात तर 100% परमेश्वर आमंत्रण देऊन आपले शब्द फिरवणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मत्तय 11:28 इन्व्हिटेशन आहे. काय आहे? आमंत्रण आहे आमंत्रण आहे. कोणासाठी? आपल्यासाठी, आपल्यासाठी. सगळे बोला कोणासाठी? आपल्यासाठी. जे जुने त्यांच्यासाठी, जे नवीन आहेत त्यांच्याहीसाठी. त्यांच्यासाठी. प्रभू बोलवतो का जे ओझं तू वाहतोय, ज्या स्थितीतून तू जातोय, तुझ्यात तेवढी शक्ती नाहीये का तू त्याच्यातून निभाव करशील. Yes. तुला आश्रय पाहिजे, येस. तुला मदत पाहिजे आणि ती मदत आणि तो आश्रय परमेश्वर द्यायला तयार आहे. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपण स्वतःहून आलो नाही, आम्हाला परमेश्वराने आणलंय. येस. किती लोक येस मानतात? येस. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल का आज मी सुट्टी घेतली, आज मी कसं तरी माझे कामं पटपट संपवले आणि पटकन मी कुठं आलो. चर्चला चर्चला आलो. आलो. पण आध्यात्मिकरित्या बायबल सांगतं का तुला असं वाटतं का तू आला, पण परमेश्वर म्हणतो का मुळात तू नाही आला, तुझ्यात मी ती प्रेरणा टाकली का तू मजकडे यावा. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला आमचे प्रयत्न दिसत आहेत. कोणाचे? स्वतःचे म्हणजे काही लोकांचं आज पॉसिबल नव्हतं कुठे येणं, चर्चला येणं. पण कसा बसा तो आला. तू कसा बसाने आला. देवाचीच इच्छा होती का आज तू यावा इथं. येस. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च मध्ये कुणीच ऍक्सिडेंटली येत. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोपर्यंत परमेश्वर तुम्हाला बोलवत नाही तोपर्यंत कोणी येत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यास देव आम्हाला त्रासात पाहतो, समस्यात पाहतो, अडचणीत पाहतो, प्रभू कळवळ्याचा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याची इच्छा आहे चर्च का आम्हाला मुक्ती मिळावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा आनंद पूर्ण व्हावा आणि म्हणून परमेश्वराचे दूत आमच्या लाईफ मध्ये परमेश्वर पाठवतो. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढू या ठिकाणी आपण, म्हणजे आम्हाला कळल का मी स्वतःने आलो, मला प्रभूच्या दूताने घेऊन आला या ठिकाणी. इब्रिकरास पत्र सर्व काढा. हा रीड करू. 14th वचन केअरफुली रीड करू. 14 वचन. ते सगळे देवदूत ज्यांना तारणाचे वतन मिळणार त्यांच्यासाठी सेवा करायला पाठवलेले असे सेवा करणारे आत्मे नाहीत काय. हा सगळे आता लक्ष द्या. पुन्हा रीड करल स्लोली. 14 वचन. ते सगळे देवदूत ज्यांना तारणाचे वतन मिळणार त्यांच्यासाठी सेवा करायला पाठवलेले असे सेवा करणारे आत्मे नाहीत काय. जे तारणाचे पुढं सेम ते सगळे देवदूत ज्यांना तारणाचे बस वतन बस. मिळणार. जे सगळे देवदूत ज्यांना काय मिळणार? तारणाचे तारणाचे वेतन. वतन. सगळे बोला. त्यांना तारणाचे तारणाचे वेतन. वतन. जे सगळे देवदूत ज्यांना तारणाचे काय मिळणार आहे? वेतन मिळणार. वतन मिळणार आहे. पुढं त्यांच्यासाठी सेवा करायला त्यांच्यासाठी सेवा करायला पाठवलेले असे सेवा करणारे ओ, आत्मे नाही, नाहीत नाही. काय. प्रॉपर पंच पकड. जे देवदूत
ज्यांना काय मिळणार? तारण. त्यांच्या सेवेसाठी त्यांना काय केलंय? पाठवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं निराश आहे, दुःखी आहे, प्रभूला ओळखत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ह्याचं तारण व्हावं, याला मुक्ती मिळावी म्हणून परमेश्वराचे एंजल्स प्रभूंनी पाठवलेले आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान किती लोकांना समजतं? हा कोणाला ओळखत नाही? देवाला. हा देवाला ओळखत नाही, पण हा दुःखात आहे, येस. हा त्रासात आहे. मग देव तुम्हाला ओळखतोच. प्रेज द लॉर्ड. जोही कष्टकरी आहे, निराश आहे, हताश आहे, तुम्हाला असं वाटतं का देव मला बघत नाही? देव म्हणतो मी तुला ओळखतो आणि तुझ्या तारणासाठी मी माझे देवदूत पाठवलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता सेम रीड कर. ते सगळे देवदूत हा, ते सगळे देवदूत पुढं ज्यांना तारणाचे ज्यांना- वतन मिळणार, तारणाचे वतन मिळणार, ज्यांना तारणाचे वतन मिळणार, म्हणजे याला काय मिळणार आहे? तारण. याला तारणाचं वतन मिळणार आहे. येस. पण कसं मिळणार? याच्या लाईफ मध्ये कोण पाठवलंय? प्रभूने. देवदूत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेणेकरून एक व्यक्ती याच्यापर्यंत पोहोचतो. कदाचित तो मी आहे, पण माझ्या मागे कोण आहे? परमेश्वर. सगळे बोला, कोण आहे? परमेश्वर आहे. परमेश्वर काय करतो? व्यक्ती उभे करतो आणि त्याच्यापर्यंत त्याची सुवार्ता पाठवतो. येस. जेणेकरून तारण म्हणजे मुक्ती मिळावी. काय मिळावी? मुक्ती हा मिळावी. कष्टात आहे, हा दुःखात आहे, हा निराशेत आहे. देव पाहतो का हे ओझ याला वाहल्या जाणार नाही, म्हणून परमेश्वराचे दूत त्याचे लाईफ मध्ये येणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मे बी व्यक्ती येईल, मे बी कोणी हँडबिल वाचल, मे बी कोणीतरी कुठं ऐकल, मे बी युट्यूबद्वारे, रील्सद्वारे, कोणत्या ना कोणत्या माध्यमापर्यंत देवाचं वचन त्याच्यापर्यंत येईल येस. आणि त्याच्या आत त्याला प्रेरणा देईल का चल तू कोणाकडे? परमेश्वराकडे चल. सगळे बोला, कोणाकडं? परमेश्वराकडे. मग चस तो आला का देवाने आणलं? देवाने आणलं उगाच आणलं का? नाही. देवाला कळवळा आहे. येस. हालेलुया. देवाला कळवळा आहे. त्याला तसं पाहून देव आनंद करत नाही, म्हणून परमेश्वर आपले दूत लोकांच्या लाईफ मध्ये पाठवतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मे बी कदाचित तुमच्यापैकी कोणी सुवार्तेला जात असेल, तुम्ही बी जात नाही, तुम्हाला पण देवाचा आत्मा पाठवतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण धन्य ते लोक जे देवाला ऐकून जातात. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोक आमेन म्हणतील? येस. आमेन. माझ्या हिशोबाने मी चाललो प्रार्थना करायला, पण तुला कोण बोलतोय? परमेश्वर. पण म्हणलं धन्य ते ऐकतायत, येस. आमेन. कारण ते तो सगळ्यांना म्हणतो जा माझे दूत बनवून लोकांसाठी. येस. तू जरी नाही गेला ना, त्याच्या आत्म्यात मी टाकल, त्याला स्वप्न दाखवल की तुला प्रार्थनेला जायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर मी माध्यम बनलो तर मला काय भेटतील? आशीर्वाद. तो त्याला त्याचं वेतन भेटणार, पण ज्या भूमिकेत मी असणार, जी भूमिका मी बजावणार, जस्ट त्याच्या ब्लेसिंग्स मध्ये देव मला पण ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुमच्याही लाईफ मध्ये एंजल्स आहेत आणि तुम्ही पण लोकांसाठी एंजल्स बनू शकता. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बनतील दुसऱ्यांसाठी देव? येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च, परमेश्वराची इच्छा आहे का तुम्ही देवाचे दूत बनावेत, येस. आणि तुम्ही नाही बनले तरी देव त्याचं कार्य करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण अनेक वेळेस असं नाही ऐकत का, मला स्वप्नात दिसलं, मला स्वप्नात दिसलं. देव म्हणतो कुणी जायला तयार नाही का, मग मी स्वप्नातून काम करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज हे लक्षात घ्या का आम्ही जे इथं आलो ना, हे आम्ही आलेलो नाही. आम्हाला परमेश्वराच्या आत्म्याद्वारे प्रेरणा मिळाली, जेणेकरून आमचं तारण व्हावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग देव आमंत्रण देऊन फसवणार आहे का? नाही. जगामध्ये असं कोणीतरी कार्ड देतं, म्हणतं तुमचा नंबर लागला तुम्हाला गिफ्ट भेटणार आहे, आपण सगळे तिकडं, आणि तिथे गेल्यानंतर कळतं गिफ्ट काय नाही. कमॉन, किती लोकांनी असा अनुभव घेतलाय? अशी मार्केटिंग करतात. येस. तुमचा नंबर लागला, आपण खुश, तुम्हाला गिफ्ट भेटलंय, काय नाही आल्यावरच भेटल. आपण आशेने जातो आणि तिथं कळतं का रे फ्रॉड होता, गिफ्ट काय नव्हतं, ते कशात तरी पैसे टाकायला लावत होते. पण इथं तुम्हाला फ्रॉड साठी बोलवलं नाही. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं जे आमंत्रण मिळालं ते खरोखर मिळालं आणि तसंच होईल ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलंय. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्हाला सांगितलं येशू कार्य करल तर येशू नक्की कार्य येस. करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना असं लिहिलंय येशू कळवळ्याचा प्रभू आहे. कसा? कळवळ्याचा प्रभू. नाईन नावाच्या गावाच्या वाटेवर ज्यास प्रभू येशू चालला होता, त्यांनी गावामध्ये एक स्त्रीला पाहिलं जी रडत होती, कारण तिचा मुलगा मरण पावला. येस. तिचा मुलगा, मरण पावला. आणि तिला पाहता प्रभूला कळवळा आला. येस. काय आला? कळवळा आला. म्हणजे आमच्या प्रभूला काय येतो? कळवळा येतो. आणि आम्हाला वाटतं की येशू माझ्याकडे काय करत नाही, पाहतच नाही. माझ्याकडे पाहतच नाही, देवाचं लक्षच नाही. नाही, तू बायबल वाच, तुला कळल का देव कळवळ्याचा आहे. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. मी पुन्हा सांगतो का आपण ऍक्सिडेंटली चर्च मध्ये येत नाही. येस.
प्रभूचा आत्माच आम्हाला इथं आणतो. Yes. का आणतो? आम्ही आशीर्वादित व्हावं, Yes. आमचं ओझं हलकं व्हावं आणि आम्ही देवाचा गौरव पाहावं. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. किती लोक बिलीव्ह करतात? कोण करतं? परमेश्वर. नामानापर्यंत एका लेकराद्वारे निरोप गेला. येस. नामान जो कोडी होता, परका होता, प्रभूला ओळखणारा नव्हता, एका लेकराद्वारे त्याच्यापर्यंत निरोप पोहोचला आणि तो परमेश्वराकडे आलाच. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. सुरुवातीला विश्वास ठेवायला तयार नव्हता. असं लिहिलंय का जी गोष्ट त्याला सांगितली त्याला ती अत्यंत हलकी वाटली. कशी वाटली? हलकी वाटली. त्याला असं म्हणायचंय का माझे त्रास एवढे मोठे, माझी समस्या एवढी मोठी आणि उपाय सांगितला अत्यंत छोटा. छोटा होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण बायबल सांगतं का त्याचे लोक त्याला म्हणतात तुला जर अवघड गोष्ट सांगितली असती तर तू केली नसती का? येस. तुला सोपा उपाय सांगितला. कसा? सोपा उपाय अवघड सांगितला का? नाही. नाही. नामानाला काय सांगितलं? पाण्यामध्ये जाऊन डुबकी मार. 7 वेळेस पाण्यामध्ये काय कर. डुबकी मार. अवघड आहे का सोपं आहे? सोपं आहे. म्हणून तो करायला तयार नव्हता. त्याला वाटलं माझे प्रॉब्लेम्स एवढे मोठे आहेत आणि उपाय एवढा सोपा कसा असू शकतो. येस. Yes. पहा, अवघड जे होतं ते येशूने घेतलं. येस. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जे अवघड होतं ते कुणी घेतलं? येशूने येशूने घेतलं. घेतलं. क्रूस अवघड होता म्हणून तो कुणी घेतला. येशूने येशूने घेतला. आणि म्हणून अवघड त्यांनी घेतल्यामुळं त्यांनी सोपं आम्हाला दिलंय. Yes. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून तो म्हणतो माझा जू सुईचा आणि हलका आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तुम्ही येशूकडे याल आणि तुम्हाला सांगितलं जाईल का बाबा प्रार्थना करू, देव कार्य करल, असं समजू नका का रे बाबा असं होईल का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सोपा उपाय. येशूकडे कसा उपाय? सोपा उपाय आहे. म्हणून बिलीव्ह कर का जर तू प्रार्थनेला आलाय, आज प्रार्थना होईल तर देव मला नक्की उत्तर देईल. Yes. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण मन म्हणतं एवढं सोपं आहे का? मन काय म्हणतं? एवढं एवढं सोपं सोपं आहे. एवढं किचकट माझ्या घरामध्ये आहे, आजार एवढे प्रॉब्लेमॅटिक आहे, वातावरण एवढं बिघडलेलं आहे आणि मग हे एका मुमेंटमध्ये एवढ्या कमी क्षणामध्ये होऊ शकतं का? चर्च परमेश्वराने अवघड त्याच्यावर घेतलं आणि सोपं आम्हासाठी केलंय. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण जर तुम्हाला असं म्हणायचं आहे का नाही प्रभू इतक्या लवकर होणार नाही, तर होणार नाही चर्च. येस. जो विश्वास तुम्ही दाखवणार त्या विश्वासानेच देवाप कार्य करणार. Yes. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून आजच्या प्रेयर मध्ये आपण डिक्लेअर करत होतो की तुम्ही बोला. तुम्ही बोला. जसं तुम्ही पाऊल उचलाल ना, तुमच्या पावलावर येशूचा पाऊल निर्भर आहे. येस. आमेन. कोणाचा? येशूचा पाऊल. आम्ही पाऊल उचलत नाही म्हणून येशूला पाऊल उचलता येत नाही. येस. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून जर तुम्ही इथं आलात तर विश्वास मोकळा करा का जर मी आलोय, देवाचं आमंत्रण आहे, तर देव नक्की मला ब्लेस करणार. Yes. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. किती लोक आमेन म्हणतील? येस. आमेन. आमेन. कोण कार्य करणार? परमेश्वर कार्य. आमंत्रण कुणी दिलं? देवाने दिलं. माझे त्रास बघूनच देवाने मला बोलवलं. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देव कार्य करण्याचे. Yes. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. स्वतःला नेहमी मानायचं चर्चला येताना ऍक्सिडेंटल नाहीये, मी जायचं म्हणून जात नाही, याच्या मागे प्रभूची प्रेरणा आहे, Yes. आमेन. याच्या मागे देवाचं आकर्षण Yes, आहे, amen. याच्या मागे देवाचा काहीतरी प्लॅन आहे, म्हणून देव मला त्याच्या जवळ आणत आहे. Yes. जस तुम्ही विश्वास खोलणार ना, देवाप तुम्हाला ब्लेस करणार. Yes. येस. Amen. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे कोणी नवीन आहात निराश होऊ नका, जे दुःखात आहात निराश होऊ नका. देव ऑलरेडी सगळं काही तुमच्या जीवनात आहे ना, जाणून आहे. येस. Yes. आमेन. Amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकही गोष्ट प्रभूपासून लपत नाही. तुमचे प्रॉब्लेम बघूनच कुणी बोलवलं, परमेश्वराने परमेश्वराने बोलवलं. बोलवलं. पण ह्याला तर वाटतं ना मला सांगायचं. येस. ह्याला काय वाटतं? सांगायचंय. सांगायचं. माझ्या दुःखात जे दुःख, माझ्या मनात जे दुःख आहे, निराशा आहे, माझी व्यथा खूप मोठी आहे, मला ती बोलाविषयी वाटते. तुझी व्यथा ऐकूनच बघूनच देवाने तुला बोलवलं. येस. Yes. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून आपला विश्वास मोकळा कर का देवाने मला सगळं पाहिलं, माझ्या लाईफ मध्ये काय, माझ्या प्रश्न समोर काय आहेत आणि देव माझ्या जीवनात कार्य करणार म्हणून आज मी इथं आहे. Yes. येस. Amen. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, काय तुम्ही इथं देवानेच देवाने बोलवलंय. बोलवलं म्हणून. देवाने पाहिलंय, येस. देवाने पाहिलंय. पाहिले. माझ्या लाईफ मध्ये काय चॅलेंजेस येत नाही प्रभूंनी पाहिलेत आणि म्हणून देवाने मला आज इथं आणलं. Yes. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का देवाला वाटतं चला गप्पा माराव्यात, तू पण येईन मी पण येतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गप्पा मारण्यासाठी प्रभू बोलवत नाही, तुझे त्रास बघूनच देवा बोलवतो. येस. Yes. आमेन. Amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बिलीव्ह करा का देव कार्य करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ओके, आता अजून खोल आम्हाला जायचंय की हे आमंत्रण आम्ही नेहमी ऐकलंय आणि आम्ही पाहिलंय पण की लोकांना प्रभू ब्लेस करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कधी कधी आमची एक तक्रार असते प्रभूकडं का प्रभू नवीन लोक तर लवकर ब्लेस होतात. कोणते? नवीन लोक. पण आम्ही जे आता पुष्कळ दिवसापासून येशूमध्ये आहोत, मग आम्ही लवकर ब्लेस का नाही होत? येस. Yes. कमॉन, किती लोकांच्या मनात हा प्रश्न आहे. कधी कधी याला प्रार्थनेला कोणी आणलं? आपण आपण आणलं. आणलं. मी आणलं. कोणी आणलं? आपण आपण आणलं. आणलं. माझ्या जीवनात प्रॉब्लेम आहे तरी मला आशा आहे का प्रभू करल, पण मला असं दिसतंय
का ह्याच्या जीवनात पहिले कार्य झालं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मला तर आशा आहे पण माझ्या लाईफमध्ये कार्य होत नाही. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोक असं फेस करतात. कधी कधी स्टेजवर येऊन जे साक्षी येतात आपलं बघतं अरे आताच आला होता 1 महिना पहिले आई तर. कम ऑन, होतच. येस. 1 महिना 15 दिवस, अरे मागून आला घर, अरे गाडी, अरे संतती, अरे लग्न, आणि मी तिथंच आहे. तिथंच आहे. चर्च. तुमची समस्या जरा जास्त अवघड आहेत का? नाही. नाही. का देवाचं ताकद तिथं कमी पडते? नाही. नाही. कमान, कळतंय नवीन लोकांच्या लाईफ मध्ये तेच प्रॉब्लेम, तिथं कोणाचं कार्य आहे? देवाचं कार्य. माझा पण प्रभू मध्ये आहे, मग प्रभू त्यांच्या लाईफ मध्ये एवढा पटकन रिझल्ट आहे, मग माझ्या लाईफ मध्ये का नाही? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही युट्यूब द्वारे अनेक लोकांच्या काय ऐकतात? साक्ष ऐकतात. ऐकतो. आपण आशा करतो प्रभू तिथं केलं, मग तुझ्या लाईफ मध्ये का नाही? तुझ्या लाईफ मध्ये का प्रभूचा हात कमी पडतो? Yes. का प्रभूचं कार्य दिसत नाही? आज परमेश्वर तिथं आम्हाला शिकवणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण आम्ही पण देवाकडे काय करतोय? प्रार्थना करतोय. कोणाची प्रार्थना आजारासाठी, त्याच्या समोर आजार उभे आहेत आणि त्याला वाटतं ते आजार त्याला काय करतील? मारतील. आणि त्याची प्रार्थना आहे का प्रभू आजार घालव, आजार घालव, पण आजार जात नाही. येस. कोणाचे कौटुंबिक प्रॉब्लेम्स आहेत, स्वभाव आपसमध्ये टकराव करतात आणि प्रार्थना आहे का प्रभू यांचे हार्ट चेंज कर, यांचे नेचर चेंज कर, पण तुम्हाला असं दिसतंय का स्वभाव बदलत नाहीये, स्वभाव अजून कठीण होतो आणि त्याचा कठीणपणा आता कोणात येतोय? माझ्यामध्ये. मध्ये. येतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना आहे काय आहे? प्रार्थना आहे. पण आजार जात नाही. प्रार्थना आहे पण स्वभाव बदलत नाही. नाहीये. प्रार्थना आहे पण मॅरेजचे रस्ते मोकळे होत नाही. प्रार्थना आहे पण अजून माझ्या संततीसाठी माझी कूस परमेश्वर मोकळी करत नाही. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुम्ही प्रे करता का नाही करत? येस करतो. वर्शिप करता का नाही करत? येस करतो. फास्टिंग करता का नाही करत? येस. जस्ट तुम्ही फास्टिंग करताय, प्रे करताय, वर्शिप करताय, मग तरी पण जसं प्रभूने मला ब्लेस केलं पाहिजे तसं प्रभू का करत नाही? येस. का प्रभूला माझं दुःख दिसत नाही? Yes. अनेक लोक जस्ट फोन करतात, ते म्हणतात का परमेश्वर आमच्याकडे बघत नाही? का देव आमच्या प्रार्थनेला उत्तर देत नाही? हे प्रश्न आज अनेक लोकांच्या मनात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आज देव त्याचं उत्तर आम्हाला देईल. Yes. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना शिकायचंय? येस. देव शिकवल चर्च. येस. तुमची प्रार्थना का थांबली? Yes. देवापासून असं नाही का देवाच्या हात कमी पडतात. असं लिहिलं, एक वचन वाचू आपण या ठिकाणी, यशाया काढा 59 बस. जर तुमचा हा प्रश्न प्रभूकडे आहे का प्रभू तू मला उत्तर देत नाही, माझी समस्या फार अवघड आहे का? कारण कधी कधी आम्हाला वाटतं का अरे इथं हे पास्टरकडून होणार नाही, मला थोडेसे बाहेर जावं लागेल कुठतरी. समस्या कशा आहेत माझ्या? मोठ्या आहेत. असं वाटतं आपल्याला कधी कधी का इथं माझी प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. जर डॉक्टरचं असतं ना आपलं, बाबा इथं काय होणार नाही, पुण्याला जाऊ. कुठं जाऊ? पुण्याला जाऊ. त्याच्याबद्दल पण तसंच होतं आपल्याला. आपलं वाटतं अरे इथं माझ्या समस्या काय सुटणार नाहीत, मला थोडेसे मोठे अजून चांगले पास्टर बघावे लागतील. तसं पण आहे, पण खरंच पास्टरांचा प्रॉब्लेम आहे का आपला प्रॉब्लेम आहे तोही समजला पाहिजे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसं डॉक्टर मध्ये फरक आहे, पास्टर मध्ये पण फरक आहे, नो डाऊट. परंतु सगळा दोष फक्त पास्टरने देऊन जमत नाही. कधी कधी स्वतःमध्ये पण बघणं गरजेचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोक आमीन म्हणतात? आमेन. आमेन. कमॉन, कळतंय प्रत्येकाला? ओके, रीड करू आपण पहिलं वचन. पहा, तारण करवत नाही असा यहोवाचा हात तोडका झालेला नाही आणि ऐकू येत नाही असा त्याचा कान जड झालेला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, प्रभू बोलतोय आणि प्रभूचं उत्तर काय आहे? तारण करवत नाही असा माझा हात तोकडा पडलेला नाही. नाही. आणि माझे कान काय बंद झालेले नाही. नाही. म्हणजे परमेश्वर कार्य करू शकतो आणि परमेश्वर आमची प्रार्थना. ऐकू ऐकू शकतो. शकतो. मग प्रभू ऐकतोय पण रिझल्ट का नाहीये? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का परमेश्वर आपले हात पुढे करून माझे जीवन ब्लेस करत नाही? येस. 100% आमची प्रार्थना कोणापर्यंत जाती? परमेश्वरापर्यंत जाती. 100% जाती, पण चर्च प्रभूने आपले हात पुढे केले पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू त्या प्रार्थनेला होय आणि आमेन म्हणला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर त्या प्रार्थनेत शिक्कामोर्तब का करत नाही? कारण तो म्हणतो माझा हात तोकडा पडलेला नाही. असं नाहीये का मी करू शकत नाही. आमच्या हिशोबाने कदाचित मला असा आजार आहे जो लवकर बरा होऊ शकत नाही, पण देव म्हणतो माझा हात तोकडा पडलेला नाही. मी तो किती भयानक असो, कदाचित जगात त्याचं निदान नसो, पण देव तिथं कार्य करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या दिवसांमध्ये आम्ही कॅन्सर हिलिंग्स पाहिल्यात जबरदस्तरित्या परमेश्वराद्वारे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि एक नाही, 2 किती? दोन. दोन.
एका कॅन्सर मध्ये येऊन नाही, एक बरा झाला, परत थोड्या दिवसात दुसरा उद्भवला, परमेश्वरांनी परत बरं केलं चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचा हात तोकडा पडला नाही चर्च, देव करू शकतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या कुटुंबातले पण जे नेचर खडकळ आहेत, ज्याच्याद्वारे सतत घरामध्ये वाद होत आहेत, असं नाहीये का परमेश्वर त्याचा माइंड बदलू शकत नाही, त्याचे विचार चेंज करू शकत नाही. पण का होत नाही? आज देवाची इच्छा की ते मला कळावं. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं देव करू शकतो का? येस येस, करू शकतो. कमॉन, करू शकतो का? येस, करू शकतो. देवाने प्रत्येक बाबतीत आपलं कार्य दाखवलंय का देव काय काय करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी पाण्यात काम दाखवलंय, त्यांनी अग्नीमध्ये काम दाखवलंय, त्यांनी आउट ऑफ सीझन काम दाखवलंय. प्रत्येक बाबतीत देवाने दाखवलंय की मी व्हरायटी आहे, व्हेरिएशन्स आहे, आणि प्रत्येक बाबतीत देवाने आपलं कार्य दाखवलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं एक पर्टिक्युलर मिरॅकल नाहीये का प्रभूने फक्त तेवढेच केलेत. व्हेरिएशन्स आहेत. काय व्हेरिएशन म्हणजे समजतं ना, वेगवेगळे. कसं आहे? वेगवेगळा. म्हणजे प्रभूची इच्छा होती की लोकांनी मला सीमित करू नये. कसं करू नये? सीमित करू नये. म्हणजे एक मिरॅकल पाहिला आणि तेवढंच प्रभूची भूमिका. प्रभूने नेहमी काहीतरी वेगळं करून दाखवलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग चर्च माझ्याही समस्या काही वेगळ्या असेल तर देव इंटरेस्टेड आहे का नाहीये? येस येस आहे. आहे. कमॉन, आहे का नाहीये? येस आहे. जसं मला वाटतं ना, आपल्याला वाटतं का बाबा मला माझं प्रॉब्लेम सांगायचं आहे, कारण माझे प्रॉब्लेम सर्वसामान्यासारखे नाहीयेत, माझे प्रॉब्लेम थोडेसे वेगळे आहेत. येस. माझे प्रॉब्लेम. वेगळे थोडेसे आहे. वेगळे. मग चर्च देव बी तिथं जास्त इच्छुक आहे. येस. का? कारण देवाला दाखवायचंय का जर प्रॉब्लेम्स वेगळे आहेत तर मला तिथंही कार्य करायचं. येस येस, हालेलुया. हालेलुया. म्हणजे लोकांना कळल का देवाकडे व्हेरिएशन्स आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे देव कोणत्याही स्थितीमध्ये आणि कोणत्याही अवस्थेमध्ये कार्य करू शकतो. येस येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? आज देवाला काम करायचंय, त्याचा हात तोकडा पडला नाही, त्याचे कान बहिरे झालेले नाही. 100% प्रार्थना जातात, पण तरी रिझल्ट दिसत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का रिझल्ट दिसत नाही? त्याचा आन्सर प्रभूने दिलं, आणि तो शीर्षक मी वाचला का प्रभू मला म्हटला का तुझ्या जीवनात ज्या समस्या आहेत ना त्या परमेश्वरासाठी आव्हान, नाही. नाही. पण तू माझ्यासाठी प्रॉब्लेम आहे. येस. येस. किती लोकांना कळलं? आज आपण आहोत. कोण आहोत? आपण आहो. आणि कोणाकडे प्रार्थना आहेत? परमेश्वराकडे परमेश्वराकडे प्रार्थना. प्रार्थना आहे. समस्या काय आहे? समस्या आहे. हा डेव्हिलला प्रेझेंट करतोय, समस्याला प्रेझेंट करतोय. ठीक आहे, या आमच्या समस्या आहेत. काय आहेत? समस्या समस्या. आहे. कोणासाठी आजार आहे, कोणासाठी कौटुंबिक गोष्टी आहे, कोणासाठी मॅरेज आहे, कोणासाठी संतती आहे, कोणासाठी जॉब आहे, कोणासाठी घर आहे, इतर प्रॉब्लेम्स आहेत. आम्हा प्रत्येकाची प्रार्थना आहे परमेश्वराकडे. Yes. असं कोणाकडं? परमेश्वराकडे. कधी वा तू हे घालव, येस. हे तू. घालव. ते म्हणतो तो माझा प्रॉब्लेम नाही, येस. माझा प्रॉब्लेम तू आहेस. तू आहे. कमॉन. किती लोकांना कळत? येस. हा आमचा प्रॉब्लेम आहे, ही आमची काय? समस्या आहे. आणि आम्ही म्हणतो प्लीज हे घालव ना, हे घालव ना. तो म्हणतो अरे हे माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही, तू माझ्यासाठी मोठा प्रॉब्लेम आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना जायचं अजून खोलवर? आमची इच्छा आहे की हे पळव प्रभू, हे घालव, हे घालव, हे घालव. ते म्हणतो नाही घालवणार, येस. तो माझ्यासाठी मोठं आव्हान, नाही. माझ्यासाठी मोठं चॅलेंज तू आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू त्याला घाबरतोय, ते माझ्यासाठी मोठं टेन्शन, नाही. नाही. ते मी कधी पण ओव्हरटेक करू शकतो, Yes. तिथं कधी विजय मी देऊ शकतो, त्याला शकतो, पण माझा प्रॉब्लेम तू आहेस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? मग काय प्रॉब्लेम आहे आमच्यामध्ये? का आम्ही चिंता करतोय, येस. आम्ही भीती धरतोय, आम्ही निराशेत जगतोय, आम्ही प्रश्नामध्ये राहतोय. आणि जसं इथं भीती आहे, इथं निराशा आहे, इथं चिंता आहे, परमेश्वर तिथं कार्य करू शकणार नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव देव तर कळवळच आहे, देव. कळवळ्याचा कळवळ्याचा. परमेश्वर आणि त्याची ती आहे. इच्छा आहे, याला काय करावं? घालून घालून लावावं. लावा. याला काय करावं? घालून लावावं. पण तो म्हणतो हा माझा प्रॉब्लेम नाहीये, याला क्षणात घालू शकतो, पण तुझी भीती कोण घालवणार? येस. तुझी चिंता कोण घालवणार? तुझ्या मनातले प्रश्न कोण थांबवणार? Yes. जोपर्यंत इथं रिझल्ट दिसत नाही याला मला घालवता येत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोकांना कळतंय? आमची इच्छा आहे कोणाला घालव? समस्याला घालव. प्रभू हे गेलं पाहिजे. प्रभू म्हणतो अरे जोपर्यंत तुझ्यातलं जाणार नाही ना ते जाणार नाही. येस. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? प्रार्थना आहे पण चिंता आहे, येस. चर्चला येतात पण भीती आहे, उपवास करतात पण चर्च निराशेतच बसतात, निराशेतच उठता. येस. उपासात तर कशा बसता निराशेमध्ये. आणि उठताना पण कसं उठता? निराशेमध्ये उठ. हे काय समाधानच पावा ना. येस. जे हे समाधान पावल,
त्याच्यामध्ये आशा उत्पन्न होईल, परमेश्वर 100% त्याला घालवणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला वाटतं देवाने तिथं कार्य करावं, देव तिथं कधीच बोलणार नाही, देव पहिले इथंच बोलणार. येस येस आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज आमच्यामुळं देवाचा गौरव तिथं होत नाही. येस येस किती लोक आमेन म्हणतात? आमेन. आमेन. कोणामुळं? आमच्यामुळे, आमच्यामुळं सगळे बोला कोणामुळं? आमच्या स्वतःमुळं. स्वतःमुळं माझ्याच मुळे माझी काय थांबली? साक्ष थांबली. थांबली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्याच मुळे देवाचा गौरव थांबला. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण माझ्यात ते दिसत नाही, जेणेकरून प्रभू तिथं कार्य करावं. येस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर तुम्ही चर्च मध्ये आहेत, तर भीती गेली पाहिजे, पाहिजे. निराशा गेली सोडली पाहिजे. जे काही तुमच्या मनाला घेरतंय तो घेराव तुम्ही तोडला पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोपर्यंत तुमच्यात प्रभूला ते दिसत नाही, परमेश्वर तुमच्या बरोबर असूनही तुमच्या लाईफ मध्ये कार्य करू शकत नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला सांगा, येशू आहे का इथं? येस आहे. जिथं दोघं किंवा तिघं, येस येस तिथं कोण आहे? परमेश्वर परमेश्वर आहे. आहे. मग तेच उगाच आला का उद्देशाने आला? उद्देशाने उद्देशाने आला. आला. आता मला सांगा, याच्या बरोबर पण कोण आहे? परमेश्वर परमेश्वर आहे. आहे का नाही? येस येस आहे. आहे. पण असून फायदा नाही ना चर्च. येस असून फायदा फायदा नाही. नाही. तू चर्चला आला, समस्या घेऊन आला, याला घेऊन आला, सांगती प्रभू हे घालव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू म्हणतो मी पण तुझ्या, सोबतच सोबत आहे. आहे. मी पण सांगते तुझ्या, पण जोपर्यंत तुझं मन माझ्या बरोबर नाही, येस तुझा विश्वास माझ्या बरोबर नाहीये, मी संगती असून पण तुला याला संगतीच घेऊन फिरावं लागतं. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? चर्च मध्ये संगती कोण आहेच? परमेश्वर परमेश्वर आहे. आहे. याला घेऊन डान्स चाललाय आणि त्याला घेऊन डान्स चाललाय. येस कम ऑन, किती लोकांना कळत? याला पण घेऊन काय चाललाय, डान्स डान्स चालला. चालला. याला बी घेऊन डान्स चालला. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यास तू आराधना करतो, हे मोकळं झालं पाहिजे. येस येस आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यास हे मोकळं होईल, याचं वर्चस्व इथं होणार येस आमेन. आणि निघून जाणार चर्च. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तू प्रभू संगती असताही चिंता सोडत नाही, भीती सोडत नाही, दडपण सोडत नाही, पुन्हा पुन्हा तेच प्रश्न तुला घेरतायत. येशू संगती असून पण तुमची समस्या प्रभू सोडवणार. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा सांगतो, आमची समस्या परमेश्वरासाठी मोठा प्रॉब्लेम नाही. आमचा व्यक्तिगत मन, विचार हे प्रभूसाठी मोठे प्रॉब्लेम्स आहेत. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 365 जास्त वेळेस बोललोय, भिवू नको, येस घाबरू नको. सैतानाबद्दल खूप कमी लिहिलंय. कशामध्ये? बायबल मध्ये. बायबलमध्ये वाचा बरं, भेटतं का तुम्हाला जास्त? काही मोजके रेफरन्स आहे. तो कसा पाडला आणि फक्त लिहिलंय तो कपटी आहे, तो लबाड आहे, बस. एक पानच्या वरती तुम्हाला भेटणार नाही, सगळे गोळा करून. पण जास्तीत जास्त परमेश्वरने कोणाबद्दल बोललंय? आपल्याबद्दल. आपल्याबद्दल Yes. बोललंय. कमॉन, तुम्ही बायबल वाचता, येस किती पानं भेटतात सैतानाबद्दल? एकच पान. जास्त नाही भेटणार तुम्हाला. थोडंफार मटेरियल गोळा करून सगळं एका पानात लिहिलं ना, एका पानात सगळं भरून जाईल. पण बायबलमध्ये जास्तीत जास्त प्रभूने आमच्या जीवनाबद्दल, आमच्या स्वभावाबद्दल परमेश्वर Yes. बोलला. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर म्हणतो हे माझ्यासाठी मोठा प्रॉब्लेम नाही, तुझी मानसिकता, तुझा निराशा ही माझ्यासाठी मोठा प्रॉब्लेम आहे. Yes. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बायबल तिकडे जास्त फोकस करत नाही, बायबल जास्त तुमच्या विचारावर फोकस करते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? कमॉन, वाचता बायबल? येस भेटतं का जास्त सैतानावर बद्दल वाचायला? असं करतो, तसं करतो, हे करतो, त्याचे प्लॅन जास्त लिहिलेले नाही. चर्च जास्त नाही लिहिलं. प्रभूने जास्तीत जास्त आमच्या मनाबद्दल बोललं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण ते म्हणतो रिझल्ट जर पाहिजे असेल आणि समस्या जावी हे तुला वाटतंय, तर जे प्रभू तुझ्या जीवनाबद्दल बोलतो त्याला तू विश्वास केला पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला कार्य करायचं? देवाला कार्य देवाला करायचं. संगती कोण आहे? येशू येशू आहे. आहे. आहे का? येस Yes आहे. आहे. पण संगती असून फायदा नाही ना. भीती सोड, येस निराशा सोड, येणारे प्रश्न बाजूला कर, धैर्यवान हो, म्हणजे लॉर्डचं कार्य इथं दिसणार. येस. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर हा बी संगती आणि परमेश्वर पण परमेश्वर पण सांगते. सांगते. दोन धनाची चाकरी करू नकोस. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं? ओके, काही उदाहरणं घेऊ, थोडं फास्टली जाऊ म्हणजे आम्हाला कळल. आता हा पेत्र आहे, कोण आहे? पेत्र पेत्र आहे. आहे. आणि हा येशू आहे, कोण आहे? येशू आहे. आता येशूला कार्य करायचंय. येशूला, कार्य कार्य करायचंय. येशूसाठी मासे दिवसा पकडावी ही मोठी समस्या नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन म्हणा. आमेन. परत सांगतो, हा रात्रभर काय करतो? मासे पकडतो. संघर्ष करतो, पण मासे मिळतात का? नाही मिळत. याने आत्म्यात पाहिलं, आत्म्यात त्याला कळलं. आता याला माहितीये का सीझन नाहीये, दिवसा कधी दिवसा. दिवसा तरी माझ्यासाठी दिवसा मासे पकडून द्यावे हा मोठा प्रॉब्लेम नाही.
नाही पण ज्यास मी पेत्राला जाळ्यात टाक म्हणल त्यास मला मोठा प्रॉब्लेम. येस येस. नाही कळलं? याला काय पकडून द्यायचे? मासे मासे पकडून. ते म्हणतो आउट ऑफ सीझन काम करावं हा माझा प्रॉब्लेम नाही, येस येस. पण तुला कन्व्हिन्स करावं ना हा माझा मोठा प्रॉब्लेम आहे. येस येस. कारण रात्रीचा अनुभव कोणता रात्रीचा अनुभव तुला जाळा टाकू देणार नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया कारण रात्रीचा अनुभव तुला सांगणार की रात्रीने झालं दिवसा पण होणार. नाही. कमॉन, किती लोकांना कळतं? Yes. येशूला मासे पकडणं अवघड होतं का? नव्हतं नव्हतं. पेत्राला कन्व्हिन्स करणं हे चॅलेंज प्रभूसाठी मोठं आहे. येस येस. आज आहे तोच प्रॉब्लेम आहे. ते म्हणतो तुझे प्रॉब्लेम माझ्यासाठी मोठी समस्या, नाही नाही. तुला कन्व्हिन्स करावं हा माझ्यासाठी मोठा प्रॉब्लेम आहे आज. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? आउट ऑफ सीझन पण कोण करू शकतो? परमेश्वर कार्य तो करू म्हणतो अरे मी निर्माण केलेत, माझ्या शब्दांवर ते खाली चालतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. योना ज्या त्या माशाच्या पोटात होता त्या माशाला कोण चालवत होतं? परमेश्वर परमेश्वर. मग हे मासे कोणाच्या अधीनतेत आहे? परमेश्वराच्या कोणाचं ऐकतात? परमेश्वराच्या तर त्याची इच्छा झाली का पेत्रासाठी तुम्हाला बाबा आपलं जीवन द्यावं लागेल, तयार आहेत का? एकदम उत्साही म्हणली येस आम्ही तयार आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने इकडं प्लॅन केला पेत्राकडे जायचं, माशाने पण प्लॅन केला. भांडणं चालत असतील का मी जाळ्यात जाईल, मी जाळ्यात जाईल, मी जाळ्यात जाईल. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे मासे एक्साइटेड आहे, येशू एक्साइटेड आहे, पण फक्त प्रश्न कोणाचा आहे? पेत्राचा पेत्राचा. हा जाळी टाकन का? येस रात्रीचा अनुभव त्याला विश्वास ठेवू देणार नाही नाही. आज हाच प्रॉब्लेम आहे चर्च. Yes. आमच्या जीवनात जे बीततंय ना, आमच्या जीवनात जे घडतंय ना, ते आम्हाला विश्वास ठेवू देत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्रा बरोबर संगती कोण? परमेश्वर परमेश्वर. सगळे बोला संगती कोण? येशू. परमेश्वर. आहे का येशू संगती? Yes, आहे. मग मला सांगा आपल्या बरोबर कोण आहे? येशू येशू आहे आहे. पण मग ठेवता का तुम्ही विश्वास? येस. जर तुम्ही येशू संगती आहे तर तुम्ही बिलीव्ह केलं पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणजे जरी ज्या गोष्टी आता हाताबाहेर आहेत, कशा आहेत? हाताबाहेर आहे काही गोष्टी तुमच्या हाताबाहेर निघून गेल्यात, तुम्ही प्रयत्न केला, ह्यांनी प्रयत्न केला का नाही? Yes, केला. तुम्ही पण अनेक गोष्टी पकडण्याचा धरण्याचा प्रयत्न केला, मिळवायचा प्रयत्न केला, पण त्या गोष्टी निघून गेल्या. मग असं वाटतं का एवढे प्रयत्न करून ते मिळालं नाही तर मग आता काय मिळणार? येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया पण कोण इंटरेस्ट दाखवतोय? येशू येशू इंटरेस्ट दाखवतो. दाखवतो आज सेम येशू तुम्हाला इंटरेस्ट दाखवतोय Yes, वाचनाद्वारे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का ज्या गोष्टी गेल्यात ना आणि तुला वाटतं मी खूप केलं हो, पण ती गोष्टी माझ्या हाताबाहेरून निघून गेली, अजूनही आशा ठेव. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया कोण बोलतोय? परमेश्वर परमेश्वर. सगळे बोलतो बोला कोण बोलतोय? परमेश्वर. याचे रात्रीचे प्रयत्न येशूला माहित नव्हते का? येस माहिती तरी होती. प्रभू म्हणतो काय टाक? जाळं टाक जाळं टाक. सेम प्रभू आज आमच्याशी बोलतोय. येस ज्या गोष्टी तुम्ही मिळवायचा घेण्याचा प्रयत्न केल्या पण त्या निसटल्या, काय झाल्या? निसटून गेले खूप प्रयत्न झाले, जीवापाड प्रयत्न झाले, तुझ्यासारखे प्रयत्न पण कोणी केले नसल, पण जर देवाचं वचन परत तुझ्या लाईफ मध्ये येतंय का परत जाळं टाक तर परत टाक. येस. येस आमेन. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय? येशूसाठी पुन्हा सांगतो दिवसा मासे पकडून द्यावे हा मोठा प्रॉब्लेम नाही. येस. कोणाला माइंड चेंज करावा हा मोठा प्रॉब्लेम आहे. पेत्राचा पेत्राचा माइंड माइंड चेंज. प्रेज द लॉर्ड. हालेलुया आज सेम प्रभू म्हणतोय की तुझं माइंड चेंज कर. येस तुझं माइंड. चेंज कर मी तर आलोय साक्ष करण्यासाठी तुझ्या लाईफ मध्ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोपर्यंत तू माइंड बदलणार नाही इशू संगती असून रिझल्ट दिसणार नाही. येस कमान तुमचं माइंड चेंज होतंय का? येस कमान होतंय का? येस होत. कमान मी प्रे करतो ज्या गोष्टी सुटल्यात हातातून, प्रयत्न होते पण ते मिळत नाही, म्हणून असं वाटलं की आता काय करून टाक, सोडून टाक सोडून टाक. पण आज प्रभू परत बोलतोय. येस Yes. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया लॉर्ड तुला ब्लेस करल. येस येस. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपले अनुभव आपली मानसिकता बाजूला कर. Yes. पेत्राप्रमाणे जर प्रभू आउट ऑफ सीझन येतोय तर प्रभू करणार. येस. Yes, आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण मी प्रे करतो, नेत्र बंद करा. ओ हालेलुया फादर. ओ थँक यू होली स्पिरिट. मी पाहतो हे वचन एका प्रॉफिटिक वेने पूर्ण होणार यांच्या Yes, लाईफ मध्ये. आमेन. येस. ओ हालेलुया हालेलुया. अनेक विषय तू सोडलेत येस. कारण खूप डोकं टाकलं, खूप प्रयत्न झाले, येस. येस लॉर्ड. पण तिथं रिझल्ट नाही आले. होय ते पप्पा. मग तू सोडून दिलं येस. आणि तू म्हणतो का प्रभू आता बघ तुला काय करायचं कर. येस परंतु तसं नाही होणार. येस. तो आत्मविश्वासच मला पाहिजे. होय ते पप्पा. झालं तर झालं, नाही झालं असं म्हणून जमणार नाही. येस फादर लॉर्ड. देव तुझ्या बरोबरीने आहे. येस. येस आमेन. आमेन देव तुझ्या संगती आहे. येस Yes, फादर. hallelujah. पेत्रालाही वाटत होतं का सीझन हाताबाहेर गेलंय, येस.
पण परमेश्वर म्हणतो ते माझ्यासाठी समस्या नाही. येस ऋतू मनुष्यासाठी आहे, येस बाप्पा परमेश्वरासाठी ऋतू नाही. येस तो ऋतूचा निर्माण करताय, येस लॉर्ड त्याच्यासाठी ऋतू आपला समय परत बदलल. येस आमेन त्याचप्रमाणे देव म्हणतो का तुझ्यासाठी परत गेलेल्या गोष्टी मी बदलल येस आमेन आणि तू देवाचा गौरव पाहशील. येस हालेलुया येशूच्या नावाने ब्लेस हो. येस स्वीकार त्या गोष्टी ज्या गेल्यात स्वीकारतो आणि लॉर्ड. तू देवाची महिमा पाहशील. येस आमेन येशू नावाने मी स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन चर्च. संगती येशू आहे, संगती. येशू आहे. पण तुम्ही कोणाबरोबर पाहिजे? येशू सोबत पाहिजे. सगळे बोला. शरीराने कसं? मनाने. तुमच्या विश्वासाने, येस तुमच्या आत्म्याने तुम्ही येशू बरोबर पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया नाही तर संगती असून पण फायदा नाही. नाहीये चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया नाव चर्च. सेकंड उदाहरण मी घेतो इस्रायलचं. कोणाचं? इस्रायलचं. इस्रायलचं. हा अभि तू बैठ जा. इस्रायल आहे. कोण आहे? इस्रायल आहे. आम्ही बायबल वाचलंय, आम्हाला इस्रायलची स्टोरी माहीत आहे की इस्रायलला गोल्यात नावाच्या व्यक्तीने काय केलं? ललकारलं. ललकारलं. जस्ट त्यांनी ललकारलं. बायबल सांगतं किती दिवस? सगळे बोला किती दिवस? 40 दिवस. किती? 40 दिवस 40 दिवस येऊन गोल्यात नावाचं आव्हान इस्रायलला काय करत होतं? ललकारत होतं. ललकारत होतं चर्च. आणि बायबल सांगतं का जसं इस्रायल हा कोण आहे? इस्रायल आहे इस्रायल. इस्रायलनी ऐकलं, शाऊलनी ऐकलं. त्या इस्रायलमध्ये शाऊल पण आहे, दावीद नाही. इस्रायल सर्व सैन्य आणि कोण? शाऊल. शाऊल. हे लोकांनी ऐकलं आणि बायबल सांगते लोक घाबरले. Yes. हे लोक घाबरून घाबरले. गेले. आपण रीड करू 1 सॅम्युएल 17 आणि त्याचं 11 वचन. 11 वचन. 11 वचन. तेव्हा शाऊल व सर्व इस्रायल पलिष्ठाचे हे शब्द ऐकून घाबरले व फार भ्याले. हा परत. 11 वचन. तेव्हा शाऊल व सर्व इस्रायल पलिष्ठांचे हे शब्द ऐकून घाबरले व फार भ्याले. इस्रायल हे कोण आहे? इस्रायल कोणाचं आव्हान ऐकलं गोल्याचं आव्हान. आणि हे घाबरले ना? मला सांगा, इस्रायलचा परमेश्वर यहोवा आहे. कोण आहे? यहोवा. यहोवा आहे चर्च साथ देणार का नाही देणार? येस देणार. Yes. कार्य करणार का नाही करणार? येस Yes, करणार. करणार. चर्च हा ललकारतोय. हा काय करतोय? ललकारतो. आणि प्रभूची इच्छा आहे कार्य करावं. येस. कोणाची इच्छा आहे? प्रभूची इच्छा आहे. पण चर्च इथं तो स्टँड दिसत नाही, इथं तो विश्वास. दिसत दिसत नाही. नाही. म्हणून 40 दिवस यांच्यामुळं देवाला पण गप बसावं लागलं. येस. कमॉन, किती लोकांना कळलं? कोणामुळं? इस्रायल इस्रायल एक धैर्यवान व्यक्ती 40 दिवसात प्रभूला सापडला नाही. नाही. आणि एक व्यक्ती, बलिष्ठी व्यक्ती, सैतानी व्यक्ती देवाला कसं लेखतो 40 दिवस? तुच्छ लेखतोय. देव महिमेचा परमेश्वर आहे. येस. कसा? महिमेचा महिमेचा आणि त्याच्या महिमेचा चुरडा कोण व्यक्ती 40 दिवस करतोय आणि देव कसा बसलाय? गप्प गप्प बसलाय. बसलाय का? कारण त्याला तो विश्वास सापडत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. देव करू शकत नाही का? येस करू शकतो. देव करू शकतो. देव तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला आतापर्यंत कुणी आणलं? परमेश्वराने सांगितलं. शाऊल तुला राजा कुणी केलं? परमेश्वराने केलं. म्हणजे संगती कोण आहे? परमेश्वर परमेश्वर आहे. आहे. परमेश्वर संगती आहे शाऊलाच्या. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तरी तो प्रभूच्या बरोबर नाहीये चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून 40 दिवस गोल्यात त्यांना ललकारत होता. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया पण ज्याचे कुणी ऐकलं? दाविदाने दाविदाने ऐकलं. ऐकलं सगळं बोला, कुणी ऐकलं? दाविदाने दाविदाने ऐकलं. आता पाय खूप सुंदर आहे बरं का. शरीराने जरी अशक्त आहे परिस्थिती समोर, येस. कसा समोर? परिस्थिती परिस्थिती समोर. समोर शरीराने अशक्त. अशक्त परिस्थिती समोर, पण आत्मा सशक्त आहे येस. चर्च. हालेलुया. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. यांचं उलट आहे. शरीरामध्ये कसे आहेत? सशक्त. आहे. पण आत्म्यात अशक्त अशक्त. आहे. हा परिस्थिती समोर अशक्त अशक्त आहे, आहे. पण आत्म्यात सशक्त सशक्त आहे. आहे कमान फरक कळतो. येस. हालेलुया. एक लढाई नाही लढला, काही तलवार नाही चालवली, पण विश्वासात सशक्त आहे चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान. किती सुंदर आहे का. तुम्ही पण परिस्थिती समोर अशक्त आहात, येस पण तुमचा विश्वास अशक्त होऊ देऊ नका. तो सशक्त पाहिजे. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया कमॉन. हे राजा होता, अनेक लढाया लढल्या. कोणाद्वारे? येशूद्वारे. येशूद्वारे परमेश्वराद्वारे. पण चर्च शरीर जरी सशक्त होतं, पण विश्वास अशक्त होता. येस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया पण नवीन मुलगा, येस. लढायचा काही अनुभव नाही. नाही पुन्हा सांगतो, परिस्थिती समोर कसा? छोटा. अशक्त, पण आत्म्यात सशक्त. कोण आहे जो माझ्या देवाला तुच्छ लेखतो? येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च 40 दिवसात जे इथं भेटलं नाही, परमेश्वर ते कोणात भेटलं? दाविदामध्ये दाविदामध्ये भेटलं. रिझल्ट दिला का नाही दिला? येस दिला. म्हणजे परमेश्वराला कार्य करायचंय, पण 40 दिवस प्रभू का गप्प बसला? ते म्हणतो मला तो विश्वासच भेटला नाही जे कोण मी कार्य करावं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यांना वाटत होतं गोल्याताला प्रभूने मारावं. येस. कोणाला? गोल्यात आला गोल्यात आला. मारावं. पण परमेश्वर म्हणतो मला माध्यम पाहिजे. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला तुझा विश्वास माझं काय आहे? माध्यम. माध्यम आहे. माध्यम आहे. आणि ज्यास दावीद उभा राहिला आणि एका दगडाद्वारे त्यांनी कोणाला मारलं? गोल्याथाला मारलं. हे म्हणत असतील, अरे मी उभा राहिला तर बरं झालं असतं. येस. मी उभा राहिला असतं तर बरं का? कारण त्यांना कळलं कार्य कुणी केलंय. देवाने देवाने केलं. केलं. शाऊलाला पण प्रश्न पडला, हे कसं काय शक्य आहे का लहान मुलगा त्याला मारल? म्हणजे नक्कीच याच्याबरोबर कोण होता? परमेश्वर परमेश्वर होता. होता. मग लोकांना वाटतं, अरे मी पण केलं असतं ना तर झालं असतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण विश्वास भेटला का? नाही नाही भेटला. भेटला. कोणाच भेटला? दाविदामध्ये दाविदामध्ये भेटला. चर्च मी पुन्हा सांगतो, स्थितीसमोर जरी तुम्ही अशक्त असाल पण तुमचा विश्वास अशक्त होऊ देऊ नका, तो सशक्त करा चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देव तयार आहे तुम्हाला विक्ट्री देण्यासाठी. येस. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं कार्य कुठं दिसलं? पहिले नाही, रणभूमीमध्ये. येस. किती लोकांना समजलं? यांच्याबरोबर देव नव्हता का? येस होता. होता. पण त्यांना देवाचं प्रेझेन्स जाणवलं नाही कधी. येस. येस. देवाची ताकद कुठं दिसली माहितीये का? त्या लढाईमध्ये दिसली Yes, चर्च. amen. का परमेश्वर याच्या बरोबर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस तुमचा विश्वास तुम्ही पुढे कराल ना, देवाची ताकद तुम्हाला दिसणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, जोपर्यंत तुम्ही पाऊल उचलत नाही आणि तुम्ही म्हणता देवा पहिला पाऊल तू ठेव, देव म्हणतो तसं गणित नाही, पहिला पाऊल तू कर. मग देवाचं ताकद तुला दिसणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला वाटतं देवाने पहिले सगळं सकारात्मक करायचं मग मी स्टँड घेणार, तसं होत नाही. आता प्राऊड हो, आता तू स्टेप उचल मग देव पाऊल उचलणार. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवीन नवीन गणित कसं होतं आपलं? देवा पहिले सगळं सकारात्मक कर. कसं? सकारात्मक. मला सगळं पॉझिटिव्ह दिसल तर मी स्टँड घेईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण काही ठिकाणी जरी स्थिती पॉझिटिव्ह नाही पण तुमचा विश्वास पॉझिटिव्ह पाहिजे Yes, चर्च. hallelujah. आणि जर तुम्ही स्टँड घ्याल, देव स्टँड घेईल आणि वातावरण चेंज करणार परमेश्वर. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय चर्च? झालं का नाही कार्य? येस झालं. कमॉन, झालं का नाही झालं? येस. झालं. झालं. इथं जर विश्वास सापडला असता पहिल्याच दिवशी काम झालं असतं. किती? पहिल्या दिवशी 40 दिवस गोष्ट लांबली, नसती. पण 40 दिवस का नाही व्हायना? विश्वास सापडला आणि देवाने कार्य केलं. येस. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट तुमच्या लाईफ मधला पण गोल्यात जाणार नाही जोपर्यंत विश्वास सापडणार नाही. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च बदलून फायदा नाही या बाबतीत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? नेहमी डॉक्टर बदलून फायदा होत नाही. कधी कधी तुला तुझं डाएट बी बदलावं लागतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय चर्च? इथं प्रभू तोच आहे का नाहीये? येस आहे. जो यांच्या बरोबर होता तोच त्याच्या बरोबर होता, पण विश्वासामध्ये फरक आहे चर्च. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा विश्वास जर दिसल देवाचं कार्य होणार चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देव डायरेक्ट कधी गोल्यातून हात नाही टाकणार. टाकला का 40 दिवस? नाही. नाही. देवाला राग आला पाहिजे. राग आला असेल प्रभूला, का हा कोण आहे मला ललकारतोय? देवाने मारलं का त्याला डायरेक्ट? नाही नाही मारलं. मारलं. देवाने डायरेक्ट नाही मारलं चर्च. देव मारू शकला असता त्याला डायरेक्ट, पण अग्नी पाठवून मारू नाही शकत का? येस. येस, मारू मारू शकतो. पण देवाने मारलं का? नाही नाही मारलं. मारलं. देवाचे दूत येऊन याला नाही मारू शकत का? मारू नाही. शकतात. पण ते म्हणतो तुम्ही शिकणार कधी? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही नेहमी भयभीत होणार आणि कोण येईल? परमेश्वर येईल त्याला मारून जाईल. याला विश्वास म्हणत नाही, याला भरोसा म्हणत नाही, याला आध्यात्मिक वाढ म्हणत नाही. म्हणून परमेश्वर 40 दिवस गप बसला आणि याच्याकडून ऐकत राहिला चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, तुम्हाला आवडतंय का तुमच्या प्रभूचा अपमान कोणी करावा? नाही. मग तुमचं काय दाखवा? विश्वास. विश्वास दाखव. Yes, तुमचा विश्वास तुम्ही दाखवाल, देव गप बसणार नाही, देव कार्य दाखवणार. येस. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जरी अशक्त असाल पण आत्म सशक्त पाहिजे. येस. Yes. आमेन. एक वचन आहे करंथीकराच्या पत्रात, अशक्तपणात देवाचा आत्मा तुम्हाला. सशक्त सशक्त बनवतो. बनवतो. पण आम्ही रॉंग अंडरस्टँड करतो. आम्हाला वाटतं आता मी निराश आहे मग असं लिहिलं देवाचा आत्मा सशक्त करल. नाही, जोपर्यंत तुझा विश्वास सशक्त होत नाही तोपर्यंत देवाचं आत्म्याचं कार्य तुझ्यात दिसणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च? जे वचन आहे ना, अशक्तपणात देवाचा आत्मा तुम्हाला काय करतो? सशक्त सशक्त करतो. तो डायरेक्ट इथं काम करणार नाही, पहिले तुझ्या आत्म्यात ऊर्जा भरणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुझ्या आत्म्यात ऊर्जा भरली की ऑटोमॅटिक गोल्यात जाणार चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुम्ही बायबल वाचा, ज्याही वेळेस इस्रायलला लोकांनी आव्हान दिलं, काय दिलं? आव्हान आव्हान दिलं. दिलं. असं लिहिलंय का देव शत्रूशी बोलला? नाही. कुठं लिहिलं का? नाही. फक्त पावलाशीच बोलला, जो पहिले शाऊल होता का माझ्या लोकांना काय देतो? त्रास देतो. बाकी असं मला कुठं दिसलं नाही, माझ्या वाचण्यात आलं नाही का बाबा परमेश्वर शत्रूशी बोलतोय माझ्या लोकांना त्रास देऊ नको. देव कधीच शत्रूशी बोलला नाही, नेहमी परमेश्वर इस्रायलशीच बोलला. येस. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं मी जे बोलतोय? तुम्ही बायबल वाचा,
ज्याही वेळेस संकट आलं इस्रायलवर, कोणावर? इस्रायलवर. शत्रू आला, कधी कनानी लोक आले, कधी पलिष्टी लोक आले, कधी वेगवेगळे लोक आले, परमेश्वर शत्रूशी कधी नाही बोलला चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर नेहमी कोणाशी बोलला? इस्रायलशी इस्रायलशी बोलला. बोलला. का? देव म्हणतो तुझा विश्वास मला त्यांच्यावर आक्रमक करतो. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मी त्यांच्याशी बोलणार नाही, मला तर त्यांना कायमस्वरूपी घालवायचं. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देव कधी तिकडे बोलत नाही, देव नेहमी तुमच्याशी बोलतोय आणि आजही देव तुमच्याशी बोलतोय चर्च. येस. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला वाटतं का रिपोर्ट रिपोर्ट रिपोर्ट, पण तुझ्या मनाचे रिपोर्ट प्रिंट झालेत ते कोण मिटवणार? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते रिपोर्ट नंतर ओके येतील, पण पहिले तुझ्या मनातला रिपोर्ट ओके आला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देव ते रिपोर्ट बदलत नाही, पहिले तुझ्या मनातली अवस्था बदलतो. येस. आणि जस मनातली अवस्था बदलती मग बाहेरच्या गोष्टी बदलतात चर्च. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुमच्या मनातून पहिले निराशा गेली पाहिजे. येस. जेही प्रश्न आहेत, जेही भीती आहे, दडपण आहे, तुम्हाला ते घालवता आलं पाहिजे. Yes. आणि देव वचन पाठवतो. काय पाठवतो? वचन आज काय येतंय? वचन. का आलंय वचन? देवाला कार्य करायचंय. सगळे बोला, देवाला कार्य कार्य करायचंय. कम ऑन, देवाला कार्य करायचंय. तुमचे त्रास बघून देवाने आणलंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आठवड्याची सुट्टी बघून गेले असते फिरायला, पण ते म्हणला थांब, मंडे पासून प्लॅन कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, किती लोकांना कळतंय चर्च. नाही तर आम्ही प्लॅन, अरे चला संडे पासून ह्या संडे तू त्या संडे, ते म्हणला पहिले संडेला इकडे जा, येस. येस. तुला काहीतरी सांगायचं महत्वाचं. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का तू जाशील, पण त्रास तसेच आहेत. आनंदाने जा, ब्लेस होऊन जा, देवाचा गौरव पाहून जा. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण असंच नाहीये चर्च, देव जसं बायबलमध्ये सांगितलंय, देव त्रासाशी बोलत नाही, देव आमच्याशी बोलतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या जीवाशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं. आता पेत्राच्या तारवात गेला, डॅड म्हणला पाहिजे असते, माशे बाहेर या, तारवात पडा, पडले असते का नाही? पडले असते. देव माशाशी बोलला का? नाही नाही. बोलला. देव कोणाशी बोलला? पेत्राशी पेत्राशी बोलला. बोल. देव आमच्याशी, आमची इच्छा की देव समस्या, देव म्हणतो अरे तो माझा प्रॉब्लेम नाहीच, माझा प्रॉब्लेम तू आहेस. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव माशाशी बोलला नाही, देव पेत्राशी बोलतो. येस. बोलला का नाही बोलला? येस. Yes. बोलला. देवाची इच्छा आहे चर्च का तुमच्या आतमध्ये ती ऊर्जा विश्वाची पेटावी, म्हणून देव तुमच्याशी बोलतोय का वरी नको हो, चिंता करू नको. जर प्रभू आहे, प्रभू तुझ्याशी बोलतोय, तर देव 100% तुला आशीर्वाद Yes. करणार. Amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, गोल्यात देवासाठी मोठी समस्या आहे का? नाही. नाही. इस्रायल तुझी मानसिकता माझ्यासाठी प्रॉब्लेम आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गोल्यात देवासाठी मोठं आव्हान नव्हता. नव्हतं. इस्रायल तुझी मानसिकता माझ्यासाठी मोठा प्रॉब्लेम बनली. येस. येस. मी संगती असताही मला त्याला घालवता येत नाही. एक तुच्छ व्यक्ती तुझ्या देवाला तुच्छ लेखतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का सैतानाने हसावं आमच्या परमेश्वरावर? येस. का लोकांनी पाहावं आणि त्यांनी पण म्हणावं का तुमचा देव काय करतो? चर्च, आम्ही देवासाठी आडखंडे बनलं पाहिजे, आम्ही देवाचं गौरवाचं स्थान बनलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, मन बदलते का तुमचं? येस. येस. जाती का निराशा? येस. कोण अडखळणे? आपण. आपण स्वतः. सगळे बोला, कोण? आपण स्वतः. माझं माइंड मला चेंज करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर 100% मला ब्लेस करणार. येस. आमेन. का मग किती लोक बिलीव्ह करतात? कोण करू शकतो? परमेश्वर करू शकतो. परमेश्वर करू शकतो. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक रेफरन्स घेईल मी समजण्यासाठी. न्यायाधीश मधून आहेत, डायरेक्ट एक्सप्लेन करतो. न्यायाधीशचं पुस्तक, भरपूर रेफरन्स आहेत पण मी थोडा टाइममुळे फास्ट घेतो. न्यायाधीश मध्ये गिदोन, इफ्ता, दबोरा या सर्वांच्या जीवनामध्ये प्रभूनी जास्त ते बंधनात होते. कशात होते? बंधनात होते. देव शत्रूशी कधीच बोलला नाही, नेहमी देवदूत पाठवून तो त्याच्या लोकांशी बोलला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण गिदोनाला ऐकलं, गिदोनाला तो म्हणला शूरवीर. काय म्हणला? शूरवीर. म्हणजे परमेश्वर त्याला बोलत नाही, सैतानाला किंवा परिस्थितीला. परमेश्वर कोणाशी बोलतो? इस्रायलशी. इस्रायलशी किंवा गिदोनशी. म्हणजे परमेश्वर तुमच्या स्थितीशी कधीच डील करणार नाही, प्रभू तुमच्या विश्वासाशी बोलणार. चर्च, का मग किती लोकांना समजलं? गिदोनाला प्रभूने काय शब्द वापरला? हे बलवान वीरा. काय म्हणला? हे बलवान वीरा. भित्र आहे, कसा आहे? भित्रा आहे. पण देव त्याला म्हणतो बलवान वीरा. येस. म्हणजे परमेश्वर पहिले तुमच्या आतमध्ये विश्वास पेटवणार. चर्च, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हिजकियाचं पुस्तक वाचा. कोणतं? हिजकिया. हिजकियाबद्दल तुम्ही वाचाल. बाहेर तो शत्रू होतं, देवाने देवदूत पाठवून नंतर मारलं, पण आतमध्ये संदेशाद्वारे पहिले वचन आलं. कोणाला? हिजकियाला. परमेश्वर कधी शत्रूशी बोलणार नाही. पहिला शब्द जर येईल ना चर्च, तो तुमच्यावर येणार. येस. हालेलुया. जर तुमच्यामध्ये विश्वास सापडला तर मग वचन पण नाही येणार, डायरेक्ट देवाचा रिझल्ट दिसणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं काय पाहिजे? विश्वास. विश्वास येईल ना, परमेश्वर बोलणार नाही, डायरेक्ट काम दाखवणार. येस. आमेन.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण विश्वास दिसत नाही म्हणून देव तुमच्याशी बोलतो चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुमच्यामध्ये विश्वास सापडला देव बोलणार, नाही. देव डायरेक्ट रिझल्ट दाखवणार चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? आज काही लोकांचं जीवन जड झालंय, खूप समस्या आहे त्यांच्या समोर, गोल्यासारखं आव्हान आहे, सरकत नाहीये, काय होत नाहीये. सरकत नाही. आणि त्यांना तोच प्रश्न आहे का देव हे का सरकत नाही, हे का जात नाही. ते म्हणतो प्लीज अस्थिर होऊ नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो प्रभूसाठी गोल्यान मोठं आव्हान नाही, तुझी मानसिकता मोठं आव्हान आहे प्रभू समोर. ते म्हणतो गोल्यात जाईल का, येस. कमॉन गोल्यात जाईल का मधला. येस जाणार. तो आजार उभा असेल आणि तुम्हाला वाटत असेल का आजार मला मरणाच्या जवळ घेऊन चाललाय, आणि तुम्हाला वाटतंय की नाही आता माझं वाचणं पॉसिबल नाही, पण देव इथूनही विचारतो मी जीवन तुला देऊ शकतो का. येस. कमॉन देऊ शकतो का. येस देऊ शकतो. तुमचं ऑपरेशन देव कॅन्सल करू शकतो का. येस करू शकतो. जस्ट तुमचा विश्वास पाहिजे का माझ्या लाईफ मधला गोल्यात प्रभू कोणत्याही क्षणी घालू शकतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन देव करू शकतो चर्च, पण तो विश्वास देवाला आपण दाखवला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची गोष्ट कोणत्या अशा व्यक्तीच्या हातामध्ये असेल का ज्याच्याबरोबर तुमचं जमत नाही, मग तुम्हाला वाटतं का पहिलेच माझी बाजू पडकी आहे, कारण ज्या व्यक्तीबरोबर माझं काम व्हायचंय किंवा ज्याच्याकडून मला काही हेल्प पाहिजे त्याच्याबरोबर माझं रिलेशन कसं नाहीये, चांगलं नाही. मग कसं काय माझं कार्य होईल. इथंच तुला विश्वास दाखवावा लागेल. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अन्यायी राजा पण न्याय करू शकतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तुम्हाला तिथं लढण्या अगोदर तुमच्या मानसिकतेबरोबर लढा चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जो इथं जिंकला तिथं प्रभूचा गौरव झाला चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं स्पिरिच्युअल वॉरफेअर तुमच्या माइंड मध्ये तुम्ही ओव्हरकम केलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन करणार का. येस. कोण कार्य करेल. परमेश्वर कार्य पण करत. तुम्ही स्तब्ध आहात, तुम्ही काही करत नाही, लॉर्डचं पण कार्य दिसणार नाही. Yes. पहिला पाऊल तुम्हाला उचलावं लागेल. देव पहिले वचन पाठवल. काय पाठवल. वचन पाठवल. देवाला विश्वास सापडणार नाही, देव वचन देईल. काय देईल. वचन देईल. वचनानंतर कुणी पाऊल उचलायचा आपण. का देवानी. आपण. जोपर्यंत तुम्ही पाऊल उचलत नाही देव पाऊल उचलत नाही चर्च. येस हालेलुया. नवीन व्यक्तीसाठी प्रभू पाऊल उचलणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही नवीन आहेत का. नाही. आता तुम्हाला प्रभू कळलाय, तुम्हाला प्रभूचा अनुभव आलाय, आता अनुभवानंतर विश्वास आला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवीन होते म्हणून म्हणलो अनुभव घेऊन पहा परमेश्वर किती चांगला आहे. जुन्या व्यक्तीला प्रभू म्हणत नाही अनुभव घेऊन पहा, जुन्या व्यक्तीला परमेश्वर म्हणतो विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव येस पाहशील. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपण क्लास चुकवतो आणि नवीनच क्लासमध्ये येऊन बसतो. अनुभव दे प्रभू. दे म्हणतो किती दिवस, आता वर्ग बदल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता विश्वास ठेव. काय ठेव. विश्वास ठेव. अनुभव तुला दिले. अनुभव. भरपूर दिले. इस्रायल जस्ट मिस्रामध्ये होतं. कुठं होतं. मिस्रामध्ये. परमेश्वराने 10 पिढ्या दाखवल्या. दाखवल्या की नाही दाखवल्या. येस दाखवल्या. आता प्रभूचा काय आला. अनुभव आला. सगळे बोला काय आला. अनुभव आला. हेच इस्रायल ज्या वेळेस समुद्राजवळ पोहोचलं. कुठं पोहोचलं. समुद्राजवळ पोहोचलं. मग प्रभू म्हणतो मोशेद्वारे स्थिर उभे राहा. येस. कसे उभे राहा. स्थिर उभे राहा. म्हणजे आता प्रभू तुमचा काय मागतोय. विश्वास मागतोय. इतक्या वेळ प्रभूने विश्वास मागितला नाही, पण तुला 10 पिढ्याचा अनुभव दिलाय. आता अनुभव घेतल्यानंतर याचं रूपांतर विश्वासामध्ये झालंच पाहिजे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देव त्यांना म्हटला का आता तुम्ही तुमचे पावलं उचला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन रीड करू. खूप सुंदर आहे. निर्गम काढा अध्याय 14. हा रीड कर 13-14. 13 वचन. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला भिवू नका, हा स्थिर उभे राहा. हा कोणाशी बोलतोय परमेश्वर. लोकांशी बोलतोय. जो प्रभू फारोचं मन कठीण करतो. कोणाचं. फारोचं मन. म्हणजे फारोचं मन कोणाच्या हातात आहे. देवाच्या हातात. मग तोच देव फारोचं मन परत बदलू नाही शकत का. Yes, बदलू मग शकतो. परमेश्वर फारोशी बोलत नाही, कोणाशी बोलतो. लोकांशी बोलतोय. का तू माझा काय घेतलास. अनुभव घेतलास. आता अनुभव घेतला तर विश्वास दाखव. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव फारोला आणू शकतो तर देव फारोला परत पण पाठवू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. हे खूप सुंदर आहे. इस्रायलच्या मागे फारोला कोणी आणलं. देवानं. जरूर बोला कोणी. देवानं. मग तू आणू शकतो तो परत घालू नाही शकत का. घालू शकतो. देव म्हणतो मी आता त्याच्याशी नाही बोलणार, तो परत नाही जाणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव कोणाशी बोलतोय. इस्रायलशी बोलतोय. मोशेद्वारे तू इस्रायलशी बोलतो. आता रीड कर. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला भिवू नका, हा. स्थिर उभे राहा आणि यहोवाचे तारण जे तो आज तुमच्याकरिता करणार आहे ते पहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे परमेश्वर तुम्हासाठी करणार आहे तुम्ही काय करा. पहा. पण चर्च मानसिकता तयार नसल. शक्य आहे का. नाही. का बाबा एवढे पराक्रमी लोक, एवढे रथ घोड्यावाले लोक, एवढ्या दिवशी आमचं शोषण केलेले लोक, हे लोक संपू शकतात का. पण धन्यवाद का देवाचा शब्द यांनी काय केला. ऐकला. चर्च.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पुढे खूप सुंदर आहे, पुढे कर, रीड कर. कारण आज तुम्ही या मिस्रांना पाहिले, त्यांना तुम्ही पुन्हा कधीही पाहणार नाही. पुढं 14 वचन, यहोवा तुम्हासाठी लढाई करील आणि तुम्ही उभेच राहाल. आणि यहोवा मोशेशी बोलला, तू मला हाक मारतोस, इस्रायलाच्या संतानांना सांग की तुम्ही पुढे चला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता सगळं माइंड मध्ये ठेवा जे तिने वाचलंय. प्रभू म्हणला भिवू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्थिर उभे राहा. आज देव तुम्हासाठी अद्भुत गोष्टी करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. मागून कोणाचं सैन्य येतंय? फारोचं सैन्य. सगळे बोला, कोणाचं सैन्य येतं? फारोचं सैन्य. इकडे कोण आहे? इस्रायल. इस्रायल. हा इकडे येतो इस्रायल आहे. कोण आहे? इस्रायल आहे. इस्रायल आहे. खूप सुंदर आहे. कॅच करा आत्म्यातून. आता चर्च हे लोक पाठलाग करतायत, या लोकांना समुद्र ओलांडायचा. मग परमेश्वरने काय केलं? जो दूत पुढं होता, कुठं होता? पुढं होतात. तो मागे येऊन थांबला. येस. त्याचं रीड करते वचन, आय थिंक 19 रीड कर बरं. 19 वचन, मग परमेश्वराचा दूत जो इस्रायलाच्या गोटापुढे चालत होता तो निघून त्यांच्या मागे चालला. कुठं चालला? मागे चालला. हा तुम्ही दोघं तिकडे बघा समोर. हा पहिले कुठं होता? पुढे तिकडे बघ प्रतीक. हा एंजल कुठं होता पहिले? पुढे होता. कुठं आला? माग आला. म्हणजे इकडं मिस्री, इकडं इस्रायल आणि मध्ये प्रभूची अग्नी. येस. यांना काय केलं? सगळे थांबवलं. बोला, काय केलं? थांबवलं. थांबवलं. आता मला एक प्रश्न पडला का देवा अग्नीने थांबवू शकतो तर अग्नीने मारू शकतो ना? येस. मग का नाही मारलं प्रभूनी? विश्वास. कमान माझा प्रश्न होता प्रभूला का ही अग्नी कुठे गेली? मागे गेली. मागे गेली. कुठे गेली? मागे गेली. मग देवा अग्नी मध्ये पाठवू शकतो तर अग्नी त्यांना मारू पण शकतो. येस. समुद्रात मारायचंच आहे ना. तिथं मारलं का इथं मारलं काय? एकच. देवानी मारलं का? नाही मारलं. देवाने मारलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान मारलं पाहिजे का नाही? येस. कशाला जीव डोक्यात टाकायचंय? घुटमळतील बिचारे. देतो मारून त्यांना 2 मिनिटात, जा आरामशीर आपलं. त्यांना माहिती आहे जोपर्यंत ते माग आहेत ना तोपर्यंत तुम्ही समुद्र बी ओलांडणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण समुद्र ओलांडणं म्हणजे ब्रिजवर चालण्यासारखं नाही चर्च. येस. कमान काय काय कशातून जायचंय? समुद्रामधून जायचं. अरे बाबा कसं काय शक्य आहे? आम्ही जायचं आणि मोशे पाणी आलं तर रे, येस. एखादा मासा आला त्याच्यातून बाहेर तर मग काय? एवढं इझी नाहीये चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही वाचताना वाचतो समुद्रातून जायचं. अरे ते काय भिंतीवर रोडवरून चालण्यासारखं आहे का? मनात किती दडपण असेल. मध्येच गेलो, मध्येच पाणी असं झालं, देवाचा प्लॅन बदलला आणि मोशे काय सांग खरंच एका का मारणारे आज जाऊन? कमॉन, कळतंय चर्च. देवाला माहिती हे पण राहिले पाहिजेत. येस. हे आहेत म्हणून तुम्ही पळतायत. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय चर्च. प्रभूंनी ही आग्नी यांनी मारला असत. येस. यांनी समुद्रात पाय टाकला नसता परमेश्वराच्या नावाने. प्रेज द लॉर्ड. पहा आता सेम रीड कर, परत 15 वचन रीड कर. 15 वचन, मग यहोवा मोशेशी बोलला, तू मला का हाक मारतोस? हा आता मोशे कोणाला हाक मारतो परत? परमेश्वराला. प्रभूचं वचन 13-14 मध्ये आलं, भिवू नका, स्थिर उभे राहा, देवाचं कार्य बघाल. मोशे परत कोणाला आवाज? परमेश्वराला आवाज. ते म्हणतो माझ्याशी बोलू नको, पाऊल उचल. येस. काय कर? पाऊल उचल. रीड कर बरं पुढं. इस्रायलाच्या संतानांना सांग की तुम्ही पुढे चला. काय करा? पुढे चला. काय उचला? पाऊल उचला. सगळे बोला, काय उचला? पाऊल उचला. देव म्हणला भिवू नको, सगळं ठीक आहे, पण तिथेच उभेत. येस. ते म्हणतो काय उचल? पाऊल उचल. ज्यास तुम्ही पाऊल उचलाल समुद्र दुभागणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही पाऊल उचलणार नाही आणि पहिले काय म्हणता? काय दुभाग? समुद्र दुभाग. तुम्ही पाऊल उचला, देव काम करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, केलं का नाही केलं? येस केलं. कमॉन, केलं का नाही केलं? येस केलं. तुम्ही पाऊल उचलणार नाही म्हणून प्रभू म्हणतो माझ्याशी बोलू नको, पहिले जे तुला सांगितलंय पाऊल उचल. येस. तुम्ही पण तुमचा विश्वासाचा पाऊल उचला चर्च. येस. जस तुम्ही पाऊल उचलताल विश्वासामध्ये, देवाचा रिझल्ट तुम्ही पाहणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवानी यांना अडवलं. मारलं का? नाही. फक्त अडवलं. ज्यास तुम्ही पाऊल उचलाल ना हे लोक मारणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यांनी पाऊल उचलला, हे ज्यास क्रॉस झाले त्याच पाण्यात प्रभूने त्यांना मारलं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला जर रिझल्ट पाहिजे तर पाऊल उचलावं लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव एक टाइम पर्यंत त्याला काय करेल? थांबवल. थांबून ठेवल त्याला. जास्त आक्रमक होऊ देणार नाही, पण तू पाऊल उचलणार नाही तर तो जाणार नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला स्टँड घ्यावा लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही स्टँड घेणार नाही ना चर्च, गोष्टी चेंज होणार नाहीत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू समोर उभा आहे, पेत्र आहे, मध्ये पाणी आहे. कुणी स्टँड घेतला? पेत्राने.
येशूकडे पाहिलं आणि पाण्याने काय उचलला? भार उचलला. तुम्ही स्टँड घेणार नाही म्हणायचं देवाने माझा भार उचलावा. देव म्हणतात उभा तर राहा विश्वासामध्ये. Yes. मग तुझा भार कोण वाहील? पाणी. तुम्ही विश्वास दाखवणार नाही, तुम्ही स्टँड घेणार नाही, तर परमेश्वर तुमचा भार वाहणार नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. इथे रिझल्ट आला कारण यांनी काय उचलला? पाऊल उचलला. तुम्हाला पण पाऊल उचलावंच लागेल. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. असंही मारायचं, देवाच्या गौरवात मरू, देवाच्या शब्दात मरू. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि देव त्याच्या शब्दात तुम्हाला मरू देणार नाही. Yes. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. इकडे कोणाचं सैन्य आहे? फारोचं सैन्य. हेही मारणार आणि समुद्र जरी आमच्यावर आलं तरी मारणार, पण काय हरकत नाही. कोणा शब्द ऐकतोय? देवाचा शब्द ऐकलाय. देवाचा शब्द तुम्हाला मारणार नाही, तुम्हाला Yes. जीवनच Hallelujah. देणार चर्च. Yes. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. बिलीव्ह करा, जो देव तुम्हाशी बोलतोय तो रिझल्ट देणार चर्च. Amen. प्रेज द लॉर्ड. कमॉन, काय दाखवावं लागला? विश्वास. प्रभूसाठी त्यांना मारणं मोठी गोष्ट नाही. Yes. तुम्हाला समुद्रातून चालवणं हे प्रभूसाठी मोठी कसरत आहे. Yes. आणि त्यांचं समुद्रातून पार जाणंच हा त्यांचा विश्वास बनला. Yes. Hallelujah. इब्री पत्र काढा. इब्री पत्र 11:29. हा 11 इब्री 11:29. हा रीड करा. 29 वचन. विश्वासाने ते जसे कोरड्या भूमीवर तसे तांबड्या समुद्रातून पार गेले. कसे? विश्वासानं. कशातून? तांबड्या हा समुद्रातून. त्यांच्यासाठी विश्वास बनला चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण सोपं नाहीये. आपण रोडवर चालायची सवय, कशावर? रोडवर. रोडवर चालायची सवय चर्च. असं समुद्रातून चालायची सवय त्यांना नाहीये. येस. आम्हाला तरी आहे का? नाही. आम्ही पण पाऊल ठेवणार नाही चर्च. सेफ्टी जॅकेट घालूनही जरी बोटमध्ये बसलो तरी प्रार्थना करून बसतो आपण. कसं? प्रार्थना काय करू. घातलंय अंगात? सेफ्टी जॅकेट घातली तरी आपण तो पास्टर चला प्रार्थना कराय का आता? विदाऊट सेफ्टी जॅकेट एवढ्या मोठ्या कशातून? समुद्रात. विश्वासाद्वारे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला फेथ दाखवावं लागणार चर्च. येस. तुम्हाला विश्वास सिद्ध करावा लागेल. मी पुन्हा सांगतो, प्रभूला आमच्या समस्या मोठ्या प्रॉब्लेमॅटिक, नाही. आमचा फेथ प्रभूसाठी मोठा प्रॉब्लेम आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून परमेश्वर नेहमी इस्रायलच्या विश्वासाबद्दलच बोलला चर्च. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. शत्रूबद्दल देव जास्त बोललाच नाही. नेहमी कशाबद्दल बोलला? विश्वासाबद्दल. का? तुमचा विश्वास मला काम करू देत नाही. Yes. आणि जास्त तुम्ही विश्वास दाखवाल, तुम्ही देवाची महिमा पाहाल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास सिद्ध करून दाखवावा लागतो. येस. कमॉन, किती लोक आमेन म्हणतील? आमेन. विश्वास काय करायचा? सिद्ध करावा लागेल. सिद्ध करावा लागणार चर्च. फक्त तुमची वर्शिप चालली, उपास चाललाय, प्रार्थना चालली, ते म्हणतो चांगली गोष्ट आहे, आताला जोड दे. कसली? विश्वासाची जोड. कारण तुझा उपासच तुझ्या विश्वासासाठी पाहिजे, देवासाठी नाही. येस. आमचे उपास कोणासाठी? आपल्या आत्मिक विश्वासासाठी. माझ्या आत्मिक विश्वासाची वाढ वाढ होण्यासाठी. व्हावी. तू उपास तर केले पण विश्वास कमजोर. तू प्रार्थना तर केली, विश्वास कमजोर. चर्च तर गेला पण विश्वास कमजोर. चर्च रिझल्ट दिसणार नाही. येस. ज्यावेळेस तुम्हाला विश्वास तुम्ही सिद्ध कराल, रिझल्ट येणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक लास्ट एक्झाम्पल घेतो, खूप सुंदर आहे. का आम्हाला आमचा विश्वास काय करावा लागेल? सिद्ध. सिद्ध करावा लागेल. काय करावं लागेल? सिद्ध करावा लागेल. कधी कधी देव ब्रेक मारतो आणि ते म्हणतो मला कन्व्हिन्सच कर, मला कन्व्हिन्स कर. कमॉन. किती लोकांना कळतंय? असं कदाचित मला वाटतंय तुम्हाला कळावं. कदाचित देवाची इच्छा आहे तुमच्यासाठी आता आहे. येस. हालेलुया. म्हणजे देवाला द्यायचंय पण आपण नाही का लेकराला देत नाही लवकर. थांब जरा थोडं मजा घेतो याची. आज देवाला तुम्हाला काय करायचंय? द्यायचंय. पण ते म्हणतो मला कन्व्हिन्स कर, येस. हालेलुया. मला कन्व्हिन्स कर. मला कन्व्हिन्स कर. आणि जर तू मला कन्व्हिन्स करशील मी तुला नक्की देणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आम्हाला थोडं अजून पुढे जावं लागेल चर्च. जायचं का? येस. कमॉन, जायचं का अजून पुढं? कदाचित देवाची अपेक्षा आहे का तुम्ही देवाला काय करावं? कन्व्हिन्स करावं. आता देवाची इच्छा साधा विश्वास नाही, विश्वासाची पातळीमध्ये पण तू वर गेला पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता जनरल विश्वाच्या कॅटेगरीत नाही, आता पुढच्या कॅटेगरीत जायचं. देवाला कन्व्हिन्स करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांना कन्व्हिन्स करता येतं ना प्रभूला, ते खूप लवकर ब्लेस होतात. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं मी माझ्या लहान मुलीचं उदाहरण देतो, तिला कन्व्हिन्स करता येतं. म्हणजे मोठीला माहिती नाही म्हणलं तर विषय, स्टॉप. पण छोटी नाही म्हणजे नाही, ती कन्व्हिन्स करणार. मग मोठीला पण कळलं की हिला कन्व्हिन्स करता येतं म्हणून ती पण पुढे ढकलती तिला. म्हणजे तिला काय पाहिजे असेल ना, तर ती नाही म्हणत, ती तिला साईडला घेऊन तिला कन्व्हिन्स करते आणि ती मग मला कन्व्हिन्स करते. चर्च कन्व्हिन्स करता आलं पाहिजे तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, तुम्ही बस एक एक्झाम्पल घेऊ या ठिकाणी. हा, तू बरा पुढे ये. काढू या ठिकाणी आपण मत. हा, रीड कर. 21 वचन. नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोन यांच्या भागात गेला. तेव्हा पहा, कोणी एक कनानी बाई त्या सीमातून बाहेर निघून आली आणि ती मोठ्याने ओरडत म्हणाली, हे प्रभू, दाविदाच्या मुला, माझ्यावर दया कर.
माझी मुलगी भूताने भारी पिडलेली आहे. हा कनानी स्त्री कोणती? कनानी स्त्री, आता कनानी म्हणजे त्या टायमाला ज्याला आपण विधर्मी म्हणू, काय म्हणू? विधर्मी, यहुदी लोक आणि कनानी लोक हे विरोधक आहेत. कसे आहेत? विरोधक. आपण जुन्या करारामध्ये वाचलं, कनानी लोक अनेक वेळ शत्रू बनून आले आणि इस्रायलला काय दिला? त्रास दिला. परंतु हिने कोणाचं ऐकलं? येशूबद्दल तिने ऐकलं, सुवार्तेच्यापर्यंत पोहोचली. बायबल सांगतं का तिची मुलगी जिला काय लागलं होतं? भूत. दुष्ट आत्मे लागले होते. ती मोठ्या विश्वासाने कोणाकडे येते? येशूकडे येते. आता चेस तिला माहिती ती कोण आहे? कनानी आहे. सगळे बोला कोण आहे? कनानी आहे. आणि येशू फक्त येशूने एक यहुदी आहे. येस, कसा आहे? यहुदी आहे. आता तिच्या हिशोबाने एक यहुदी व्यक्ती, एक यहुदी मसीह आहे, त्याच्यावरचे अनेक लोक आहेत. तिला माहिती आहे, तिने जे येशूबद्दल ऐकलंय का माझा प्रॉब्लेम येशूसाठी मोठा नाही, येस, हालेलुया. पण येशूला कन्व्हिन्स करणं हा माझा मोठा प्रॉब्लेम आहे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं? मुलगी कशाने पीडित आहे? दुष्ट आत्म्याने. मला माहिती आहे येशू तिला बरं करल. हा माझा प्रॉब्लेम नाही, माझा प्रॉब्लेम काय? कन्व्हिन्स करणं. मला येशूला कन्व्हिन्स कसं करायचं? येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तिच्या बोलल्याहून तिची तयारी दिसती चर्च. येस, ती अशीच आली नाही. तिला माहिती आहे मी एक कनानी आहे आणि कोणत्या प्रकारे येशू माझ्याकडे येईल आणि कदाचित त्याच्या मनात जरी असेल का माझ्यावर दया करावी, बाकी लोक ऍग्री होतील का माझ्या घरी त्यावे यावेत. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तिची तयारी परमेश्वराने पूर्वीच केली चर्च का तुझा प्रॉब्लेम येशू घरी यावा हा नाही, तुझा प्रॉब्लेम हा आहे का त्याचा विश्वास तू कसा संपन्न करशील. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता खूप सुंदर आहे चर्च. जाऊया आपण डीप मध्ये. 23 वचन. परंतु त्याने तिला एक शब्द सुद्धा बोलून उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्याने येऊन नाही, त्याला- परत 21 वचन. नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोन यांच्या भागात गेला. तेव्हा पहा, कोणी एक कनानी बाई त्या सीमातून बाहेर निघून आली आणि ती मोठ्याने ओरडत म्हणाली, हे प्रभू, दाविदाच्या मुला, माझ्यावर दया कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाच्या मुला? दाविदाच्या मुला. हे प्रभू दाविदाच्या मुला. आम्हाला खूप सोपं वाटतं, हे प्रभू दाविदाच्या मुला. इस्रायलचे लोक याच्यावर विश्वास ठेवत नाही. याला म्हणजे योसेफाचा पोरगा. येस, कोणाचा? योसेफाचा. आणि कनानी म्हणती तू प्रभू आहेस, येस, हालेलुया. तू प्रभू आहेस. तू दाविदातून आहेस. येस, आमेन. म्हणजे कोणाची उपासना करती? येशूची उपासना करते. तिच्या शब्दात प्रभूची महिमा आहे चर्च. येस, हालेलुया. आम्ही इझी वाचलं, हे प्रभू. अरे बाबा कोण बोलतोय? येस, कनानी स्त्री. कनानी स्त्री. परके लोक, प्रभूचे लोक म्हणतात आम्हाला माहिती आहे तू योसेफाचा आहे, आम्हाला माहिती आहे तुझे भाऊ बहीण आमच्या पैकी आहेत. म्हणजे ते विश्वास ठेवत नाही, पण ही प्रभूला ऑनर देते चर्च. येस, हालेलुया. म्हणजे कोणाची महिमा करते? येशूची महिमा प्रभू करते. इम्प्रेस. अरे Yes. प्रेस गॉड. मला म्हणती प्रभू हिने मला ओळखलं, चल बरं पटकन कुठे घर दाखव तुझं. आला का येशू? नाही आला. येशूने आला. पुढं वाचा, खूप सुंदर आहे. माझी मुलगी भूताने भारी पिडलेली आहे. परंतु त्याने तिला एक शब्द सुद्धा बोलून उत्तर दिले नाही. कमान बोलला का येशू? नाही बोलला. पहा किती लोकांना कळतं मी जे बोलतोय. एक परकी व्यक्ती कोणाची महिमा करती? येशूची महिमा हे शब्द करते. महिमेचे चर्च. हे प्रभू दाविदाच्या मुला. प्रभूला महिमा देती, प्रार्थना मांडती, एक शब्दाने रिप्लाय नाही. येस, आम्ही एकदा पास्टरांना फोन करून रिप्लाय नाही आला तर आम्ही म्हणतो जाऊ दे. ते सोडलं का? नाही सोडलं. आम्ही पण एक कधी कधी लोक उपास करतात 11 दिवस 7 दिवस 40 दिवस उपास नाही झाले का दिलं सोडून. तिने सोडलं का? नाही सोडलं. आम्ही एक एफोर्ट करतो फक्त. एक संडेला गेलो, रिझल्ट नाही आला, पुढचा संडे बंद. एक संडे उपास प्रार्थना केली, पुढच्या संडे रिझल्ट नाही, गोष्टी बंद. तिने बंद केलं का? नाही केलं. चर्च परकी स्त्री आहे. कशी? परकी स्त्री. निराश होऊन गेली पाहिजे का नाही? येस, गेली नाही चर्च. आम्ही बायबल वाचायचं काय करतो लगेच? बंद करतो. काय नाही, देव काय नाही करा ना, काय व्हायना, फक्त वचन येते बरोबर वाटतंय पण काहीच व्हायना, जाऊ द्या. म्हणलो का फक्त देव प्रोत्साहनच देतो. काय देतो? प्रोत्साहनच देतो. मग तू बी तर विश्वास दाखव. येस, तू कुठं विश्वास दाखवतो? तू फक्त प्रोत्साहन घेतो देतो सोडून. तुझा विश्वास दाखव. तू तिला उत्तर दिलं का येशूनी? नाही दिलं. चर्च गेली पाहिजे का नाही? गेली पाहिजे. गेली नाही चर्च. येस, हे देवाला आवडलं. येस, पहा हालेलुया. पुढे खूप सुंदर आहे. पुढं तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्याला विनंती केली. ते म्हणाले, तिला लावून दे, कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे. पुढं 24 वचन. मग त्याने उत्तर देऊन म्हटले, मला इस्रायलाच्या घराण्यातल्या हरपलेल्या मेंढ्यार वाचून दुसऱ्या कोणाकडे पाठवले नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो का हिला काय करते? पाठवून दे. कारण मला इस्रायल शिवाय
हरवलेल्या मेंढाशिवाय दुसरीकडे पाठवलेलं नाही. हिचं मन कठीण झालं पाहिजे देवा, तू भेदभाव करतोस. तू काय करतो? भेदभाव करतोस. तुझ्याकडून तरी अपेक्षा नव्हती. गेली पाहिजे का नाही? येस गेली पाहिजे. चर्च नाही गेली, येस हालेलुया. बोलत नाही. प्रभूचं उत्तर एकदम तीक्ष्ण, जीवाला चिरणार. येस. पण पहा ती काय रिप्लाय देते पुढं. 25 वचन. ती तर येऊन त्याच्या पाया पडली. कमॉन, काय पडली? पाया पडली. चर्च असा अनुभव आल्यानंतर कोण पाया पडल? हंबल झाली. काय झाली? नम्र झाली. वर्शिप तर करती पण तू नम्र पण झाली. चर्च येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही थोडी वर्शिप केली, उपास प्रार्थना केली, आम्हाला वाटतं देवाने आता केलंच पाहिजे, म्हणजे आम्ही लगेच घे दे करतो. एवढं दिलं ना, मग देवा तेवढं तरी तुझं बनतच करणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाबरोबर आध्यात्मिक गोष्टीचा व्यवहार करू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, किती लोकांना कळतं? त्यांनी व्यवहार केला का? नाही केला. नम्र होती प्रभूच्या गौरवासाठी. Yes. आता खूप सुंदर आहे पुढं. व म्हणाली, हे प्रभू माझे सहाय्य कर. 26 वचन. परंतु त्याने उत्तर देऊन म्हटले, लेकरांची भाकर घेऊन कुत्र्यास घालणे हे ठीक नव्हे. चर्च आता प्रभूचे शब्द अजून तीक्ष्ण झाले. तो म्हणतो लेकराची भाकर घालून. मग तुम्ही कोण आहेत? कुत्रे. आशिषने टीचिंग दिले त्याच्यावर आपल्याला त्याचा मिनिंग काय होता. पण या ठिकाणी जर आपण भाषेचा अर्थ घेतला तर तो काय म्हणतोय त्यांना? कुत्रे. चर्च तिच्या जीवाला लागलं पाहिजे का नाही? येस लागलं पाहिजे. आणि ती गेली पाहिजे. चर्च प्रभू बोलत नाही. प्रभू म्हणतो का मी पारक्यांसाठी आलो नाही. म्हणतो मेजॉरची भाकर कुत्र्यांसाठी नाही. ती गेली पाहिजे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तिच्याकडे बघून असं वाटतं का ती तयारी झाली का माझा प्रॉब्लेम तुझ्यासाठी मोठा नाही, तुला कन्व्हिन्स करावं, हाच माझ्यासाठी मोठा चॅलेंज. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा रिप्लाय तिचा. लेकरांची भाकर घेऊन कुत्र्यास घालणे हे ठीक नव्हे. पण तिने म्हटले, खरेच प्रभू, तरी कुत्रीही आपल्या धनाच्या मेजावरून पडलेला चूर खातात. पुढं. तेव्हा येशूने तिला उत्तर देऊन म्हटले, बाई तुझा विश्वास मोठा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने कन्व्हिन्स केलं का जरी मेजावरची भाकर नाही, मेजावरून जो खाली काय पडतो चुरा पडतो तो तरी कोणाला भेटतो? आम्हाला भेटतो. तो तरी कुत्र्याला भेटतोच. Yes. मग नाही मेजावरची भाकर तर चुरासही. येस हालेलुया. कोणाला कन्व्हिन्स केलं तिने? येशूला कन्व्हिन्स केलं. चर्च आमचे प्रॉब्लेम येशूसाठी मोठे नाही, येशूला कन्व्हिन्स करावं हा पण आम्हासाठी एक मोठा चॅलेंज. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? तुम्हाला कोणाला कन्व्हिन्स करायचं? परमेश्वराला. कमॉन, तिने डिसाईड केलं, ठरवूनच आली येशूला कन्व्हिन्स करणारच. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही पण ठरवलं पाहिजे की येशूला कन्व्हिन्स. करणारच. मी जरी इस्रायली नाही, मी जरी परकी, मी कशी असो, पण माझा विश्वास येशूला कन्व्हिन्स करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला सांगा, उपासना नाही केली का? येस केली. नम्राने झाली का? झाली. पण देवाची इच्छा होती का तुझा विश्वासानेच मला तू कन्व्हिन्स कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देव काय मागतोय? विश्वास मागतोय. देव तुम्हाला विश्वास मागतोय. येस. कन्व्हिन्स करा प्रभूला का तुम्हाला ब्लेस करावं आणि तू का माझ्या लाईफमध्ये कार्य करावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक कुष्ठरोगी येशूकडे आला. कोणता? कुष्ठरोगी. कुष्ठरोगी आला आणि म्हणला का प्रभू मी कुष्ठरोगी आहे, पण तुझी इच्छा असेल तर तू मला शुद्ध करण्यास समर्थ आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास काय केला? मोठा केला. विश्वास सिद्ध केला. आणि जसं तुम्ही विश्वास प्रगट करणार तो विश्वास प्रभूला कन्व्हिन्स करणार. येस हालेलुया. आणि लगेच त्याचे कोट प्रभूने काय केले? पाडले. आमचे प्रॉब्लेम येशूसाठी मोठी समस्या नाही. कमाल. किती लोकांना कळतं? शद्रक मेशक अग्नीच्या भट्टीत ते म्हणतो अग्नी प्रॉब्लेम नाही, तुमचा विश्वास दाखवा, तिकडे येतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दानियल सिंह माझ्यासाठी मोठा प्रॉब्लेम नाही, तिकडे पण येतो, विश्वास दाखव. दानियल स्थिर उभा राहिला आणि देव सिंहाच्या गुहेत. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस आम्ही विश्वास दाखवू आमचा देव अद्भुत गोष्टी करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला माहितीये परिस्थिती समोर तू अशक्त आहे, पण विश्वास कसा ठेव? सशक्त ठेव. सगळं बोला, कसा ठेव? सशक्त जस ठेव. तुमचा विश्वास अशक्त असेल देवाचं कार्य दिसणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक ऍग्री करतात आजच्या भाषणात? काय दाखवायचं देवाला? विश्वास. कन्व्हिन्स करा प्रभूला. चर्च Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सोडू नका. रिझल्ट नाही आला ना, सोडू नका प्रभूला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. देव ऐकून कसं करतो? न ऐकल्यासारखं. उत्तरच देत नाही तरी बोलती, Yes. तरी रिप्लाय देती. देवाला धरून राहायचं चर्च. याकोबाप्रमाणे. कोणाप्रमाणे? याकोबाप्रमाणे. तुझ्या पलीकडे मला सुख नाही, तू नाही करणार तर कोण करणार? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तुम्ही देवाला धरा, देव ब्लेस केल्याशिवाय जाणार नाही. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मुळात देवाला मजा नव्हती घ्यायची, पण देवाला एक वेगळा अनुभव द्यायचा होता त्याच्या विश्वासाचा. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देव तुमच्याकडून विश्वास मागतोय चर्च. देव करेल का? येस करणार. कमान. तुमच्या आजार देव मात देऊ शकतो का? येस देऊ शकतो. कमान. तुमच्या घरातल्या लोकांचे स्वभाव बदलू शकतो का? येस बदलू शकतो. तुमचे व्यसन देव कायमस्वरूपी घालू शकतो का? घालू शकतो.
तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर पैशामध्ये बरकत देऊ शकतो का? देऊ शकतो. चर्च परमेश्वर करू शकतो. येस आमेन. तुमचे तुटलेले संसार देवा झिरो पासून परत नवीन करू शकतो का? येस आमेन. ज्याही गोष्टी हाताबाहेरून गेल्या तुम्ही डिक्लेरेशन द्यावं का परमेश्वर माझ्यासाठी ते करू शकतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझी मानसिकता प्रॉब्लेम आहे, देवाच्या सामर्थ्यात प्रॉब्लेम नाही चर्च. Yes. आणि जितकी लवकर मानसिकता बदलल तेवढ्या लवकर देवाचा रिझल्ट माझ्या लाईफ मध्ये दिसणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आलाय, देव आपल्यामध्ये. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसा पेत्रा बरोबर आला, तसं कनानी स्त्री बरोबर आला, तोच आपल्या बरोबर आहे. पण आज येशूला जाऊ देऊ नका चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज येशूला, जाऊ द्यायचं नाही. आज येशू म्हणलाच पाहिजे का मी तुला ब्लेस करतोच म्हणून. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाला आपला विश्वास दाखवा या प्रार्थनेत. जी काही निराशा होती, जो काही राग होता, टाकून द्या सगळा. आपलं मन द्या प्रभूच्या हातात आणि म्हणा जरी मला विश्वास धरता येत नसेल तर शिकव विश्वास कसा धरायचा प्रभू. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, देवाला म्हणता आलं पाहिजे का जर माझा विश्वास मला प्रभू तुझ्या समोर ठेवता येत नाही ना तर मला शिकव तरी का विश्वास करायचा कसा प्रभू. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही म्हणले तर ते तुम्हाला तेही शिकवल आणि तुमचा विश्वास अपग्रेड करणार परमेश्वर. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बिलीव्ह करतात का आज रिझल्ट दिसतात. येस आमेन. जर हे वचन तुमच्या लाईफ मध्ये कार्य करतंय, तुम्ही याला आज जागा का नाही प्रभू, आता चिंता टाकली, निराशा सोडली, देवाचा रिझल्ट तुम्ही पाहणार चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, उभा राहूया आपण, प्रे मध्ये जाऊ.